यांचं नेहमीच प्रत्येक सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमात महत्वाचं योगदान असतं, सहकार्य असतं आणि गतवर्षी देखील आपली रॅली फार मोठ्या आंबेडकर चौक अर्थात बहादूर शेख या ठिकाणी जाणार आहे आणि तिथे बरोबर 6 वाजता आपली संविधान सन्मान सभा पार पडणार आहे। प्रमुख वक्ते आहेत प्राध्यापक प्रकाश नाईक आणि त्यांचं अत्यंत प्रभावी असतं संविधानावरचं मार्गदर्शन आपल्याला लावणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी तिथपर्यंत यायचं आहे। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं आपल्या संविधानाचा एक उत्सव आपण साजरा करत आहोत। भारतीय नागरिकांचा अत्यंत महत्वाचा स्मरून हे जे आजचा संविधान दिवस आहे याच्या पहिले तर आपण सर्वांना शुभेच्छा देतो। मला आता कोणीतरी आमचे एक आदरणीय आमचे मित्र ते बोलले की आर्टिकल 19 काय आहे, तुम्ही म्हटलं हेच आहे की आपण या ठिकाणी सगळे पोलीस असो, नगरपालिका असो, समाजातील सगळे जाती धर्मातील सर्व लोक एकाच ठिकाणी एकत्र बसून मान सन्मानाने जगू शकतो, एक माणूस म्हणून जगू शकतो आणि हेच या संविधानाचा आपल्याला विशेष भेट आहे। आणि मला वाटतं ही जगातील सर्वोत्तम संविधान आहे। याच्या मला तर माझ्याकडे बऱ्याचदा अनेक प्रश्न उपस्थित असल्यानंतर माझा हा दाखला हा संविधानाचा असतो, कारण की या संविधानाने आपल्याला एक सर्वांना एक नागरिक म्हणून हक्क दिला आहे, परंतु एक माणूस म्हणूनही सर्वांना समान हक्क दिलेला आहे। आपण सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद। आणि यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय मंगेश पेळमकर सर यांना देखील संविधानाचे प्रास्ताविका सुभाष जाधव यांना विनंती करतो। त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आणि अर्थातच महत्वपूर्ण असं योगदान देखील लाभत असतं आणि म्हणूनच प्रतिवर्षी अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम किंवा अशा पद्धतीचे राष्ट्रीय सण साजरा करण्याचं धाडस आपण करत असतो आणि म्हणून आजची ही संविधान या संविधान सन्मान रॅलीची सांगता करणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की अत्यंत महत्वाचा असं क्षण आहे, आपण ही रॅली अंतिम टप्प्याकडे घेऊन आलेला केलं। ज्या पद्धतीने संविधानाबद्दलची जागृती झाली, लोकांनी ते विचार स्वीकारले आणि संविधान सन्मान सभेत या रॅलीचं रूपांतर होईल। या रॅलीत व जाहीरसभेत आपण सर्व भारतीय नागरिकांनी सहभागी होऊन या संविधानाबद्दल करावा। भेटूया ना आपण या रॅली व जाहीर सभेत आपण सर्व भारतीय नागरिकांनी सहभागी होऊन या संविधानाबद्दलचा आपला अभिमान करावा आणि त्या करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असणारे उपकार आणि त्यांनी अत्यंत प्रभावी असं लिहिलेली घटना, त्या घटनेवरती या देशाची लोकशाही उभी आहे। या ठिकाणी सुभाष जाधव आणि आजचे वक्ते सन्मान्य प्रकाश नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलं जात आहे। डॉक्टर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय संविधान दिनाचा. धन्यवाद. एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय भारत, जय संविधान. हात नीचे. आणि आपण कोणता संकल्प घेऊन पुढे जाणार आहोत या संदर्भात अत्यंत कमी वेळेमध्ये आपले विचार मांडण्यासाठी, प्रस्तावना करण्यासाठी मी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, संविधान असेल किंवा इतर सामाजिक चळवळीमध्ये प्रभावीपणे कार्य करणारे आणि नेतृत्व करणारे प्राध्यापक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, समता सैनिक दलाचे महाराष्ट्राचे सचिव आहेत आणि मुंबई विद्यापीठाचे सिनेटचे अध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत, अशा आमच्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व जी बी राजे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन प्रास्ताविक करायचं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्ही सर्वजण, कारण आजच्या कार्यक्रमाला स्टेजवरती कोणी अध्यक्ष नाही, मात्र तुम्ही बसलेले मात्र सगळे अध्यक्ष आहात, हे मी पहिल्यांदाच घोषित करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय प्राध्यापक प्रकाशजी नाईक सर, ज्यांनी याचं सूत्रसंचालन कार्यक्रमाचं केलं आणि संपूर्ण रॅली ज्यांनी हाताळली आणि गेले 2 महिने अहोरात्र जे कष्ट करतायत ते आमचे मित्र शाहिदजी खिरटकर सर, उपस्थित सर्व अत्यंत क्रियाशील असे कार्यकर्ते बंधू भगिनी, मी आपल्या सर्वांना आणि चिपळूणवासियांना 74व्या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रास्ताविक करीत असताना नेमका उद्देश या रॅलीचा आणि समितीचा काय आहे हा मी आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की भारताला संविधान लागू होऊन 74 वर्ष झाली आणि 74 वर्षामध्ये, कारण हा कालखंड म्हणजे प्रचंड मोठा कालखंड आहे, जवळजवळ 3 पिढ्यांचा कालखंड आहे आणि 3 पिढ्यांच्या कालखंडामध्ये संविधान प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणं अपेक्षित होतं, मात्र ते पोचलेलं नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा समाजातल्या विचारवंतांच्या बरोबर आमची चर्चा व्हायची, आम्ही मार्गदर्शन घ्यायचो, तेव्हा तेव्हा ते नेहमी खंत बोलवून दाखवायचे की संविधान एवढ्या वर्षामध्ये पोचणं अपेक्षित होतं, मात्र ते पोचलेलं नाही आणि त्याच्यावरती काहीतरी कृती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचाच धागा पकडून अनेक कार्यकर्त्यांच्या समोर ही भूमिका मांडली की आपल्याला हे संविधान पोचवण्यासाठी काय करता येऊ शकेल का. आणि मग कार्यकर्त्यांनी, त्याच्यामध्ये आमच्या भगिनी होत्या, बरीचशी पुरुष मंडळी होती, त्यांनी हा मुद्दा उचलून धरला की हे काम शासनाचं आहे आणि शासन हे वैयक्तिकरित्या त्याला काही लिमिटेशन्स असली तरी जनतेतून होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण हा एक आदर्श निर्माण करूया. जेव्हा पहिली मीटिंग झाली होती तेव्हा हे ठरलं होतं की काम जरी छोटं वाटत असेल तरी हे संपूर्ण भारतीयांना एक आदर्शवत काम राहील आणि अशा पद्धतीचं काम आपण सुरू करूया. हळूहळू याचा प्रचार प्रसार हा संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतभर होईल
आणि एक चांगला संदेश जाऊ शकेल. आणि म्हणून गेल्या वर्षी एक समितीची निर्मिती झाली. समितीमध्ये सगळ्यांनी यावं असं आवाहन केलं सुरुवातीला. कारण ही समिती कुठच्या एका धर्माची, कुठच्या एका जातीची नाही, तर हे संविधान सर्व भारतीयांचं आहे आणि म्हणून सर्व भारतीयांनी त्या समितीमध्ये यावं असं खुलं आव्हान केलं. आणि त्या खुल्या आव्हानाला प्रतिसाद अत्यंत चांगला मिळाला. आणि अनेक संघटना त्याच्यामध्ये सामील झाल्या आणि ही एक संविधान सन्मान समिती निर्माण झाली. तेव्हा आपण असं ठरवलं की ह्या समितीनं नेमकं करायचं काय? फक्त रॅली काढून थांबायचं आहे का? नाही. तर रॅली हा एक भाग असेल, संविधानाचं संविधान रुजवण्याचं ते एक चांगलं हत्यार असेल. असं असलं तरीही आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊ, शाळांमध्ये जाऊ. एक आम्ही टार्गेट ग्रुप निवडला की ज्या मुलांना बऱ्यापैकी मॅच्युरिटी येते अशा पद्धतीची हायस्कूलची मुलं, बऱ्यापैकी पेक्षाही पुढची चांगली मॅच्युरिटी येणारी कॉलेजची मुलं, यांच्यापर्यंत आपण हे संविधान पोचवूया. आणि मग आम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयांना आणि शाळांच्या मुख्याध्यापकांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. त्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला आणि वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये व्याख्यानाची मालिका सुरू केली. याच्यातून शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत, तरुण युवक युवतींच्यापर्यंत आपण पोचलो, संविधान पोचवायचा प्रयत्न केला. नंतर मग भाग आला की रॅली काढूया. रॅली काढणं म्हणजे फक्त शो करणं नव्हे, तर प्रत्येक गावातला माणूस या रॅलीकडं बघेल, 5-10 मिनटं कुठंतरी चौकामध्ये थांबेल, संविधानाच्या संबंधातली जी प्राथमिक माहिती आहे ती प्राथमिक माहिती तो ऐकेल. आणि हे जेव्हा वारंवार घडत राहील, त्याच्या कानावरती पडत राहील, तेव्हा त्याला निश्चितपणे संविधानाची गोडी लागेल. आणि मग आपण रॅलीचं नियोजन करूया. रॅली कुठपर्यंत काढायची? आमच्यासमोरही थोडासा प्रश्न होता, लिमिटेशन्स होती, आर्थिक प्रश्नही होता. आणि मग ठरवलं की आपण आपलं कार्यक्षेत्र फक्त रत्नागिरी जिल्ह्यापुरतं मर्यादित करूया आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊया. आणि मग पहिला टप्पा आपण ठरवला तो म्हणजे आपला जो नॉर्थ रत्नागिरी आहे, उत्तर रत्नागिरी आहे, उत्तर रत्नागिरीचा भाग पहिल्यांदा घेऊया. म्हणून गेल्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे, तालुका मंडणगड, इथून रॅलीला सुरुवात झाली. आणि मंडणगड तालुका, पुढं दापोली तालुका, साने गुरुजींच्या पालघरला त्यांच्या स्मारकाला भेट देऊन पुढं आम्ही आलो, खेडमध्ये आलो आणि चिपळूण, अशा पद्धतीची 4 तालुका आम्ही कव्हर केला. अनेक महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये आणि ग्रामस्थांपर्यंत आपण पोहोचलो. आणि गेल्या वर्षीची रॅली बऱ्यापैकी सक्सेस झाली आणि इथं सभाही आपण सगळ्यांनी ऐकलेली होती. यावर्षी ठरवलं की हा जो मधला जो आपला बेल्ट आहे ग्वागरपासूनचा, तो आपण यावर्षी कव्हर करूया. आणि मग पुढच्या वर्षी आपण राजापूरपासून हा जो पट्टा राहतोय आपला तो घेऊया. अशा पद्धतीचं नियोजन केलं आणि नियोजनातला दुसरा टप्पा यावर्षी आपण पूर्ण केला. पुढं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असाही विचार झाला की आपल्याकडं वक्ते निर्माण झाले पाहिजेत. आणि म्हणून, कारण गेल्या वर्षी याच स्टेजवरून घोषणा झालेली होती की पुढच्या वर्षीचं संपूर्ण नियोजन या संविधान रॅलीचं हे महिलांच्या आपल्या ताब्यात असेल. त्याचं कारण असं होतं का जेव्हा आपण संविधान मानतो, बाबासाहेब मानतो आणि महिला आणि पुरुष याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही, तर प्रत्येक वेळी पुरुष स्टेजवरती का, तर महिला देखील स्टेजवरती आल्या पाहिजेत. किंबहुना एवढंच नव्हे तर महिलांमध्ये असणारं जे पोटेन्शियल आहे, जी शक्ती आहे, ती सामाजिक बदलासाठी आपल्याला वापरता येऊ शकेल. आणि म्हणून सूत्रसंचालन महिला करतील, वक्ता महिला असेल, समिती महिलांची असेल, इव्हन शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या ज्या वक्ता असतील त्या देखील आपल्या महिला असतील, असं ठरलं. परंतु त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. आणि आम्हाला त्याचं कारण वाटतं ते मध्ये आलेली दिवाळीचा सण. दिवाळीमध्ये महिला आमच्या पूर्णपणे व्यस्त राहिल्या आणि त्यामुळे त्यांना वेळ देता नाही आला. ठीक आहे, हे वर्ष गेलं, पुढच्या वर्षी आहे, हे का थांबणारे प्रोसेस नाही आहे, ही कंटिन्युअस राहणारी प्रोसेस आहे. आपण पुढच्या वर्षी देखील अशा पद्धतीचा प्रयोग करूया. आणि मग आम्ही असं ठरवलं की महिलांमध्ये शिक्षिका तयार झाला पाहिजेत, त्याही कुठल्या संविधानाच्या शिक्षिका तयार झाल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यांचं ट्रेनिंग घेतलं, एक वर्कशॉप घेतलं, कार्यशाळा घेतली की त्या कार्यशाळेमध्ये बहुतांशी म्हणजे सगळ्याच महिला याव्यात.
9 महिला त्या ट्रेनिंगला आलेल्या होत्या. जवळजवळ 3 ते 4 तास हे त्यांच्यावरती वर्कशॉप आपण घेतलेलं होतं की संविधान तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्ही कोणते भाग कसे समजून सांगायचे समोरच्याला, जे ट्रेनर्स ट्रेनिंग आपण ज्याला म्हणतो ते आपण घेतलं. आणि बऱ्याचशा महिला वक्त्या आपण तयार केलेल्या संविधानावरच्या ही अत्यंत महत्त्वाची बाब या निमित्तानं मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. म्हणजे अशा पद्धतीची जी प्रोसेस आहे, कारण कसं आहे की एखादं काम करत असताना दिखाव्यासाठी काम करणं आणि त्याचा दीर्घ परिणाम समाजावरती होत राहणं याच्यासाठीची स्ट्रॅटेजी आपल्याला आखावी लागते. आणि अत्यंत बारकाईनं ती स्ट्रॅटेजी आपल्या सर्व सहकारी कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून, यांच्या मेंदूतून आलेल्या विचारातून ती स्ट्रॅटेजी आखलेली आहे. आणि एक एक पाऊल आपण पुढं टाकत जातो आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की या सगळ्या उपक्रमाला जनतेतून अत्यंत भरीव प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही जेव्हा बोलतो, कारण काही असे आपल्या समाजामध्ये लोक आहेत की त्यांचे शब्द कशा पद्धतीने येतात या कामाबद्दल त्याच्यावरती आम्ही आमचं मूल्यमापन करतो. एक उदाहरण दाखवून सांगतो की आमचे प्राध्यापक होमकर सर आहेत. समजा होमकर सरांच्याकडून एखादे बाब बोलली गेली, हे काम असं आहे, तर त्याचं ते मोजमाप ठरलेलं आहे हे आम्ही मानतो की ते प्रमाण आहे. म्हणजे असे काही समाजामध्ये लोक आहेत की ज्यांचा शब्दाला एक ठराविक प्रमाण प्राप्त झालेलं आहे. आणि अशा अनेक मंडळींनी जे प्रमाण आम्हाला दिलं ह्या कामाच्या संबंधातलं ते घेऊन आम्ही पुढं वाटचाल करीत आहोत. मला निश्चितपणे खात्री आहे हा कारवा एवढाच इथं थांबणारा नाही. एक बांधव भगिनी याच्याशी जोडली जाईल. इथं धर्म आपण पाहत नाही, जात आपण पाहत नाही, जेंडर आपण पाहत नाही, पंथ आपण पाहत नाही, सगळे आपण भारतीय आहोत. कारण आज देशामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत, पर्टिक्युलरली गेल्या एका दशकामध्ये देशामध्ये जे एक अतिरेकी वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे भीतीचं वातावरण काढून टाकणं, माणसामध्ये बंधुभाव पेरणं, समता, स्वातंत्र्य, न्याय याची बीजारोपण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य समजून त्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे. कोणत्याही प्रकारची संकटं आली तरी संविधान सन्मान समिती त्याला भीक घालणार नाही. याहीपेक्षा अधिक त्वेषानं आणि ताकदीनं हा विचार समाजामध्ये पेरत राहणार एवढी खात्री मी आपल्याला देतो. आणि नेमकं कशासाठी ही समिती आहे याचा उलगडा आपल्यासमोर केलेला आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो आणि ठिकाणी थांबतो. भाऊ साठे यांच्या विचारांवर हजारो व्याख्याने प्रकाश नाईक सरांनी दिलेली आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये परिसंवादांमधून 30हून अधिक शोध निबंध प्रसिद्ध, विविध नियतकालिके व वर्तमानपत्रातून लेखन, आकाशवाणीवरून व्याख्याने प्रसारित, विविध साहित्य संमेलनात कवी व वक्ता म्हणून सहभाग, विद्यार्थी चळवळीतील अनेक आंदोलनांचे नेतृत्व, प्राध्यापक व शिक्षकांच्या प्रश्नावर आंदोलने, सामाजिक अन्याय अत्याचाराविरोधी चळवळीत ते नेहमीच सक्रिय असतात. आणि म्हणून त्यांचा अभ्यास, त्यांचं वक्तृत्व, त्यांची वाणी आणि त्यांचे प्रभावी विचार आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायला मिळावेत आणि आपल्याला त्याचा लाभ व्हावा यासाठी म्हणून आपण त्यांना इथपर्यंत निमंत्रित केलेलं आहे. आपल्या निमंत्रणाला मान देऊन आदरणीय प्रकाश नाईक सर इथं आलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी या ठिकाणी प्रकाश नाईक सरांना निमंत्रित करतो आहे. ते आपलं मनोगत, आपलं व्याख्यान, आपले विचार आपल्यासमोर मांडतील. सन्माननीय आदरणीय प्राध्यापक प्रकाश नाईक सर. ती चिपळूण यांच्या वतीनं भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून या चिपळूण नगरीतल्या महत्त्वाच्या अशा या चौकामध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि ज्यांनी या संविधान सन्मान समितीची भूमिका या ठिकाणी विशद केली ते आमचे मार्गदर्शक, सुप्रसिद्ध विचारवंत संशोधक आदरणीय डॉक्टर राजे सर. या संविधान सन्मान समितीच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे असे सन्माननीय संतोषजी मोहिते, माझे सन्मित्र शाहीर आणि शायर शाहिद खेरटकर, पी डी पवार सर, महादेवजी चव्हाण, आमच्या रियानाताई बिजली, सन्माननीय रियाताई कांबळे, निर्मलाताई जाधव, अस्मिता कदम मॅडम, प्रथमेश तांबे,
प्रमोद पवार, या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सन्मित्र गौरव वायदंडे आणि माझे बंधू नितीन आंबवकर, दिनेश आंबवकर आणि या संविधान सन्मान रॅलीच्या या जाहीर सभेसाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम ज्यांनी या देशाला या जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि भारतीय संविधानासाठी, या भारताच्या संविधानाच्या निर्मितीसाठी ज्यांनी अपार मेहनत केली, अथक परिश्रम केलं, त्या बाबासाहेबांच्या सर्व सहकाऱ्यांना विनम्र अभिवादन करून संविधान समितीसाठी, सभेसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं या ठिकाणी स्मरण करून मी माझ्या विचारांना प्रारंभ करतो. मित्रहो, आज 26 नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी 1950मध्ये 1949ला भारतीय संविधान आपण स्वतःप्रत अंगीकृत अधिनियमित केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे. आणि 26 जानेवारी 1950ला हे भारतीय संविधान त्याचा प्रत्यक्ष अंमल सुरू झाला, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मित्रहो, आपण हे जाणून घेतलं पाहिजे की भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास नेमका काय आहे. भारतीय संविधानाची निर्मिती भारताच्या इतिहासामधली एक अभूतपूर्व घटना का आहे आणि भारताचं संविधान हे भारतीयांना काय देतं आणि त्यासाठी कोणत्या मोठ्या माणसांनी काय त्याग केलेला आहे याचा सत्य इतिहास आपण समजून घेणं मला वाटतं आजच्या दिवशी अधिक औचित्यपूर्ण ठरणार आहे. मित्रहो, जेव्हा भारतीय संविधानाचा विषय येतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 26 जानेवारी 1950ला जर या देशामध्ये भारतीय संविधान लागू होत असेल तर त्याच्या अगोदर या देशामध्ये कोणता कायदा होता आणि कोणत्या कायद्याची अंमलबजावणी होती याचंही आपण विवेचन थोडक्यात केलं पाहिजे असं माझं मत आहे. आपण थोडं इतिहासामध्ये वळून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 1950च्या अगोदर या देशामध्ये एकतेची भावना नव्हती. या देशामध्ये एक कायदेसंहिता नव्हती. या देशामध्ये जात, धर्म, वर्ग आणि काही ठराविक मुठभर मक्तेदारी असणाऱ्या वर्गाचीच मक्तेदारी अशी होती. आणि त्यामुळं 26 जानेवारी 1950 ही जर आपण एक रेषा आखून घेतली तर त्या रेषेच्या नंतर काय बदल झाला आणि त्या रेषेच्या अगोदर या देशामध्ये नेमकं काय होतं हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये खास करून मी हिंदू धर्म आणि भारतात हिंदू धर्माचं संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण भारताचं राजकारण, समाजकारण प्रभावित करण्याचं हे हिंदू धर्माच्या संख्येवरती ठरतं आणि त्यामुळे इतर धर्मांच्यावरती मी जरूर बोलेन आणि मी जे काही बोलेन ते खरं बोलेन आणि विश्वास देतो की हे सत्यान्वेषण पद्धतीनंच मी माझ्या भाषणातून या सगळ्या परिस्थितीच्या आणि इतिहासाची चिकित्सा करेन आणि ते मुद्दे आपल्यासमोर ठेवेन. मला खात्री आहे की ते मुद्दे तुम्हाला पटतील, पण जर नाही पटले तर ते तुम्हाला मान्यच व्हावेत असा माझा दुराग्रह अजिबात असणार नाही. ज्यांची कुणाची सत्यनिष्ठा आणि ज्यांची कुणाची विवेकबुद्धी जागृत आहे मला खात्री आहे की त्यांना माझे विचार पटल्याशिवाय राहणार नाहीत. कारण संविधानानं आम्हाला हेच सांगितलेलं आहे की दुराग्रह करू नका, दुसऱ्याचा सन्मान करा, दुसऱ्याच्या विचाराचाही आदर करा, हेच आपल्याला संविधानातून सांगितलेलं आहे. मित्रहो, 1950च्या अगोदर या देशामध्ये काय होतं मी तुम्हाला फक्त एकच उदाहरण सांगतो. आधुनिक राष्ट्रवाद ज्याला आपण म्हणतो, नॅशनलिझम, भारत नावाचा देश आहे आणि हा देश म्हणजे आपल्या सगळ्यांचा देश आहे, सगळ्या भारतीयांचा देश आहे. ही भावना आपल्या मनामध्ये राजेसर कधी निर्माण झाली याचा ज्यावेळेला आपण धांडोळा घ्यायला जातो तेव्हा ही संकल्पना खूप अलीकडची आहे असं माझा स्वतःचा निष्कर्ष आहे. कारण ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताचं स्वातंत्र्य समर असं संबोधलं ते 1857चं बंड, त्या बंडाचा जर आपण इतिहास काढला तर आपल्या लक्षात येईल की 1757ला प्लासीच्या लढाईनंतर या भारत देशामध्ये ज्या ब्रिटिशांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि त्या ब्रिटिशांच्या अमानुष आणि शोषण आधारित अशा व्यवस्थेच्या विरोधात इथले सगळे बंडकरी पेटून उठले आणि त्यांनी एक मोठा बंडखोरीचा विचार 1857च्या त्या उठावाच्या माध्यमातून मांडला. त्या उठावाचा इतिहास आपण तपासून बघूया. मी एकच तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये
झाशीची राणी नावाची एक स्वातंत्र्य संग्रामातली त्या काळामध्ये खूप मोठं काम जिनं केलं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधलं, घोड्यावर बसली आणि हातात शस्त्र घेऊन ती ब्रिटिशांच्या विरोधात लढली. अर्थात डॉक्टर आह साळुंके यांच्यासारख्या एका विद्वान प्रकांड पंडितानं झाशीच्या राणीच्या श्रेयातला काही जो भाग आहे तो झिलकारीबाई नावाच्या एका बहुजन समाजातल्या खालच्या जातीतल्या स्त्रीला पुराव्यानिशी दिलेला आहे की ती झाशीच्या राणीची झाशीची राणी बनली, डमी बनली आणि झाशीच्या राणीच्या ऐवजी ती ब्रिटिशांच्या विरोधात लढली. हे आह साळुंकेनी सिद्ध केलेलं आहे. मला त्या खोलात जायचं नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ती झाशीची राणी या रत्नागिरीची सुकन्या आहे. ती जेव्हा दत्तक पुत्राला पाठीशी घेऊन घोड्यावरती बसते आणि ब्रिटिशांना तिनं आव्हान दिलं तेव्हा ती असं म्हणाली, बघा माझं पटतंय का, तेव्हा ती काय म्हणाली, तिचा नारा काय होता, मेरी झाशी नहीं दूंगी. बघा, झाशीची राणी असं म्हणते, मेरी झाशी नहीं दूंगी. म्हणजे झाशीच्या राणीच्या कार्यकर्तृत्वाचा, तिच्या स्त्री असून सुद्धा तिनं दाखवलेल्या धाडसाचा आदर करून मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की झाशीच्या राणीनं असा एल्गार पुकारला नाही की मेरा भारत नहीं दूंगी. झाशीची राणी म्हणाली, मेरी झाशी नहीं दूंगी. तिचा दत्तक जो आहे तो नामंजूर केला ब्रिटिशांनी आणि त्यामुळे ती पेटून उठली. हा इतिहास आहे. म्हणजे 1857 ते 60 पर्यंत तरी भारतामध्ये भारताच्या समग्र भारताचा विचार करणारा विचार जो आहे तो पुढं आला नव्हता. उलट आपापली संस्थानं, आपापली राज्य, आपली खुर्ची आणि आपली गादी एवढ्या पुरतंच या राजे रजवाड्यांचं आणि संस्थानिकांचं काम सुरू होतं. हे लक्षात घ्या. बघा, मला काय पटवून द्यायचं आहे, म्हणजे आम्ही भारताचे नागरिक नव्हतो तर आम्ही त्या संस्थानाची प्रजा होतो. या देशामध्ये राजेशाही होती. भारत ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला या भारत देशामध्ये 557 संस्थानं होती. आणि आपल्याला माहिती आहे की अलीगडचं संस्थान असेल, हैदराबादचं निजामाचं संस्थान असेल, किंवा सौराष्ट्र गुजरात प्रांतातील जुनागड नावाचं संस्थान असेल, किंवा काश्मीरचं संस्थान असेल, ही स्वतंत्र वेगवेगळी अलग असलेली राज्य होती आणि त्यांना फक्त आपापल्या राज्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांना विलिनीकरणाचं म्हणजे निर्णय घ्यावा लागला आणि आपल्या मिलिटरीची ताकद लावून यांना तुम्ही सरळ येत नाही आमच्या देशामध्ये तर आम्ही तुम्हाला विलीन करून घेऊ, अशा पद्धतीचा निर्णय गांधी नेहरू पटेलांना घ्यावा लागला. देशाचं कारभारी पण या त्रयींच्याकडे होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून काम करत होते. मित्रांनो, त्या पिढीनं जो या देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी जो त्याग केलाय त्या त्यागाला आणि त्या धाडसाला सलाम करण्याचं काम आज आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. हा देश या सगळ्यांच्या घामातून उभा राहिलाय. हा देश या सगळ्यांच्या रक्तातून उभा राहिलाय. हा देश या सगळ्यांच्या बलिदानातून आणि त्यागातून उभा राहिलेला आहे. म्हणून आपल्याला कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि इकडे गुजरात पासून मेघालय, मणिपूर पर्यंत हा देश एकसंधपणे आपल्याला आज पाहायला मिळतोय. त्याचं जे श्रेय आहे ते त्या पिढीला आहे आणि त्या उदारमतवादी, सर्वसमावेशक, भारताच्या देशप्रेमी अशा विचारांना त्याचं श्रेय जातं. मित्र हो, मग भारतीय संविधानानं काय केलं तर भारतीय संविधानानं सगळ्यात महत्त्वाची कामगिरी कोणती बजावली असेल, भारतीय संविधानाचं आता शाहीदबाईंनी वाचन केलं संविधानाच्या प्रास्ताविकेचं, त्यातलं पहिलीच ओळ आहे. म्हणजे खरं तर भारताचं प्रिॲम्बल हे एकच वाक्य आहे. तुम्ही बघा, निरीक्षण करा, एका वाक्याचं प्रिॲम्बल आहे. पण या जगातल्या सगळ्या संविधानाचा सार, सगळ्याची क्रीम हे कुठं असेल, सारांश कुठं असेल तर तो या भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकातल्या या एका वाक्यामध्ये आहे. काय आहे त्या पहिल्या वाक्यातली पहिली ओळ, आम्ही भारतीय लोक. मला वाटतं या एका ओळीनंच या देशातल्या सगळ्या पहिल्या विकृत इतिहासाचा आणि इथल्या सगळ्या काही बदनामीकारक इतिहासाला लाथ मारली आणि या सगळ्या भारतीयांना निक्षून सांगितलं की आपण सगळे भारताचे लोक आहोत, आपण सगळे आहोत, आपण सगळे भारतीय नागरिक आहोत. अरे मी नाही, ही मीपणाची भावना बाजूला ठेवून आम्हीपणाची भावना निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय संविधानानं केलेलं आहे. हे क्रेडिट आहे भारतीय संविधानाचं. मी नाही, आम्ही, आपण, विथ द इंडियन पीपल, आम्ही भारताचे लोक. मी पासून आम्ही पर्यंत हा प्रवास झाला. मेरी झाशी नहीं दूंगी.
इथून हा प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत, त्या दिवशी आम्ही भारताचे लोक इथंपर्यंत गेला. मला वाटतं ही संविधानाच्या निर्माणकर्त्यांची फार मोठी एक अचिव्हमेंट आहे, फार मोठ्या. भारताला संविधानानं काय दिलं? बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मला या तमाम भारतीयांना काय दिलं? तर हे दिलं की मी पासूनचा जो प्रवास आहे तो हा सगळा आम्हीपणापर्यंत आणला. आपण सगळे भारताचे लोक आहोत. मित्र हो, संविधानानं आपल्याला काय दिलं याचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा मी खात्रीनं आणि धाडसानं सांगतो की सर, या भारताचा 7-12, आपल्या बापदाद्यांचा जसा 7-12 असतो, आपली वडिलोर्जित काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते, कलमाची बाग असते, काजूची बाग असते, आपल्याकडे काहीतरी शेत जमीन असते, गुंठाभर जागा असते, घराची जागा असते, काहीतरी स्थावर जंगम मालमत्ता असते, त्याचा 7-12 असतो. आणि तो 7-12 आपल्याला, बापाचा 7-12 आपल्याला वारसा म्हणून आपल्या पुढच्या पिढीकडे दिला जातो. बघा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानानं तमाम भारतीयांना काय दिलं? तर भारताचा 7-12 हा आपल्या नावावर करण्याचं काम भारतीय संविधानानं केलं. आम्ही भारताचे लोक, अरे ज्याला फुटभर जागा नाही त्याचा सुद्धा हा भारत देश आहे. इथल्या हमालाचा भारत देश आहे, इथल्या शेतमजुराचा भारत देश आहे, इथल्या कष्टकऱ्याचा भारत देश आहे, इथल्या शेतकऱ्याचा भारत देश आहे, इथल्या महिला भगिनीचा भारत देश आहे, इथल्या माझ्या भावाचा भारत देश आहे, माझा देश आहे, तुमचा देश आहे, अरे आपल्या सगळ्यांचा भारत देश आहे. हे कायद्यानं सांगण्याचं काम भारतीय संविधानातल्या पहिल्या ओळीनं केलं. आम्ही भारताचे लोक, हे भारताचं संविधानाचं मोठं क्रेडिट आहे. हे भारताच्या संविधानानं काम केलंय, समजून घ्या. मित्र हो, ज्या ज्या वेळी भारतीय संविधानाचा विषय निघतो तेव्हा तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपसुकपणेच भारतीय संविधानाचा निर्माण करता, भारतीय संविधानाचा जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव समोर येतं. पण मी माझ्या स्वतःच्या मनचं सांगत नाही. 26 नोव्हेंबर 1949ला भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणाच्या अगोदर ड्राफ्टिंग कमिटीचे एक मेंबर असणारे बाबासाहेबांचे मसुदा समितीतले एक सहकारी टी कृष्णम्माचारी, की जे राजस्थानमधून संविधान सभेवरती निवडून गेलेले होते, त्या टी कृष्णम्माचारी यांनी भाषण केलं 26 नोव्हेंबर 1949ला. आणि त्या भाषणामध्ये टी कृष्णम्माचारी असं म्हणाले, सभागृहाला संबोधित करत असताना त्यांनी सांगितलं की या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सह 7 सदस्य होते. त्यापैकी टी कृष्णम्माचारी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, मुन्शी म्हणून एक आहेत, त्यामध्ये एक संस्थानिक आहेत, एक जमीनदार आहेत, एक सावकार आहेत, जमीनदारांचे प्रतिनिधी म्हणून तिथं आहेत. असे सगळे 7 मेंबर होते. त्यातल्या एकाचं निधन झालेलं आहे. एक जण खूप दिल्लीपासून दूर होते, ते कधी आलेच नाहीत. एक परदेशामध्ये गेले, ते तिकडंच राहिले. एक जी मृत्यूनंतरची जागा होती ती काही भरता आलीच नाही. आणि टी कृष्णम्माचारी यांनी सांगितलं की या 7 जणांचं जे काही काम होतं ड्राफ्टिंग कमिटीचं, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले नाहीत. भारतीय संविधानाचा इतिहास तपासून बघा. ती जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचे खंड सर आता उपलब्ध झालेले आहेत. आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सर यांनी त्याच्यावरती प्रदीर्घ असं लेखन केलेलं आहे की भारतीय संविधानामध्ये ड्राफ्टिंग कमिटीमध्ये काय काय चर्चा झाल्या आणि कोणत्या चर्चेतून आणि संवादातून हे भारतीय संविधान आकाराला आलेलं आहे. मी माझ्या मनाचं सांगत नाही, पण टी कृष्णम्माचारी यांचा संदर्भ देऊन सांगतो की टी कृष्णम्माचारी म्हणाले की या 7 जणांपैकी कुणीही समाधानकारक काम केलं नाही, कुणीही वेळ दिला नाही. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस हे संविधान समितीचं कामकाज चाललं आणि ड्राफ्टिंग कमिटीचं जे काम आहे ते 1 मॅन आर्मी, एकाच माणसानं आपल्या शिरावरती पेललं. त्या माणसाचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार झाले. आणि त्याच नंतरच्या भाषणामध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्टेटमेंट केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर आणि आमच्या देशावरती उपकार आहेत आणि आम्ही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं संबोधतो की दी आर्किटेक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे नेहरूंनी सिद्ध केलं, नेहरूंनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं आज कुणी काय म्हणतं बऱ्याचदा की बाबासाहेबांचा संविधानाशी काय संबंध, बाबासाहेब एकटेच होते का संविधान सभेमध्ये? नाही.
बाबासाहेबांच्या बरोबर त्या सगळ्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये काम करणारे सुमारे 290 सदस्य, भारतातून वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या लोकांचे वर्गाचे प्रतिनिधी म्हणून तिथं काम करत होते. बरीचशी नावं त्याच्यामध्ये सांगता येईल. खर्डेकर, बॅरिस्टर खर्डेकर आहेत, बॅरिस्टर जयकर होते की जयकरांना नंतर राजीनामा द्यावा लागला, कारण बाबासाहेब आंबेडकर ज्या बंगाल प्रांतातून निवडून गेलेले होते संविधान सभेवरती, तो बंगाल प्रांत हा पाकिस्तानला, पूर्व पाकिस्तानला जोडण्यात आला आणि बाबासाहेबांचं सदस्यपद आपोआप रद्द झालं. त्यावेळेला काँग्रेस पार्टीने पुढाकार घेतला. जी काँग्रेस पार्टी म्हणत होती की बाबासाहेबांना संविधान सभेत येण्यासाठी आम्ही दरवाजे तर बंद, म्हणजे सोडाच उघडे ठेवलेले नाहीत, पण आम्ही खिडक्या सुद्धा बंद केलेल्या आहेत, असं जी काँग्रेस पार्टी म्हणाली, त्याच काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आणि ज्यांच्या शब्दाला मान होता ते महात्मा गांधीजी, सरदार पटेल असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, यांनी जयकर साहेबांना राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि त्या जागेवरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. आणि त्यावेळेला बापूजी म्हणाले की अरे, बाबासाहेबांच्या प्रतिभेचा, ज्ञानाचा वापर भारतीय संविधानासाठी जर होणार नसेल तर भारताचं संविधान हे पूर्णत्वाला जाईल की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. बाबासाहेब त्या सभेमध्ये पाहिजेत. आणि मग बाबासाहेबांचा संविधान सभेत प्रवेश झाला. आणि मित्र हो, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की बाबासाहेबांनी ही दिलेली जबाबदारी प्राणपणानं पार पाडली. माईसाहेब आंबेडकर, बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी, त्यांचं आत्मकथन आहे बाबासाहेबांच्या सहवासात. ते तर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये 18 तास, 20 तास काम करायचे संविधान सभेचं, मसुदा समितीचं. त्यावेळेला त्यांना मधुमेहासारख्या दुर्धर आजारानं ग्रस्त झालेले होते. त्यावेळेला त्यांना अनेक व्याधींनी त्यांचं शरीर ग्रस्त झालेलं होतं. अशा काळामध्ये माईसाहेब आंबेडकर म्हणतात की बाबासाहेबांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीय संविधानासाठी काम केलं आणि त्यांच्या त्यागातून हे भारताचं संविधान आकाराला आलं. आणि मीचा जो प्रवास होता तो आम्हीपर्यंत आला. आणि ज्याला 1 फूट जागा नाही ज्याच्या नावावरती, ज्याचा ग्रामपंचायतीतून, तलाठी ऑफिसमधून 7-12 निघत नाही, त्याच्या नावावर सुद्धा हा भारत देश करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीनं केलं. मित्रांनो, हा सगळ्यात मोठा इतिहास आहे, हे समजून घ्या. मित्र हो, आणखीन एका महत्वाच्या गोष्टीकडे मला निर्देश करावासा वाटतो की बाबासाहेबांच्या अगोदर संविधान निर्माण करावं यासाठी कुणी कुणी प्रयत्न केलेले होते, कुणी कुणी त्यासाठीची मागणी केलेली होती. तर हा जो काही सगळा संविधान निर्माण करण्याचा जो काही भाग आहे तो साधारणपणे 1935चा जो काही सुधारणा कायदा ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये अंमलात आणला, त्याच्यामध्ये याची पाळंमुळं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु तरुण वयातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला 1926ला एक कमिशन भारतामध्ये आलं आणि लोकशाही रुजवण्यासाठी आणि या देशाला टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य कसं देता येईल याच्यासाठीचा एक सर्वे सुरू झाला. त्यावेळेला तरुण वयातल्या बाबासाहेब आंबेडकरांनी 1926 साली, बाबासाहेबांचं वय होतं अवघ 35 वर्षे, म्हणजे अगदी तरुण वयातले बाबासाहेब आंबेडकर त्या कमिटी समोर आपली साक्ष नोंदवतात. आणि त्या कमिटी समोर साक्ष नोंदवत असताना असं स्टेटमेंट करतात की तेव्हाही भारतामध्ये सर निवडणुका व्हायच्या, प्रांतिक कायदेमंडळ आणि राज्याचं कायदेमंडळ म्हणजे राज्य विधानसभा आणि लोकसभा अशाच पद्धतीनं ब्रिटिश आमदानीमध्ये तशा पद्धतीच्या निवडणुका व्हायच्या. परंतु तिथं मताचा अधिकार हा फक्त जमीनदारांना, राजे रजवाड्यांना, संस्थानिकांना आणि जे टॅक्स भरतात अशा लोकांनाच होता. बाबासाहेब आंबेडकर ही या देशातली पहिली व्यक्ती आहे की त्यांनी त्या ब्रिटिशांच्या कमिटीसमोर साक्ष नोंदवताना सांगितलं की या देशातल्या प्रत्येक जातीतल्या, धर्मातल्या, लिंगातल्या पुरुषाला, स्त्रियाला, कोणत्याही माणसाला, तो माणूस असू दे, तो कुठल्याही लिंगाचा असू दे, तो धर्माचा असू दे, भाषेतला असू दे, प्रदेशातला असू दे, त्या प्रत्येक प्रौढ माणसाला, नागरिकाला मत देण्याचा अधिकार असला पाहिजे. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1926ला घेतलेली होती. भारतीय संविधानाची पाळंमुळं आपल्याला कुठं बघायला मिळतात, समजून घ्या. आणि त्यानंतर मग 1935 नंतर तर राष्ट्रीय काँग्रेसनं ही मागणी आपल्या अजेंड्यावर आणली आणि तो एक देशव्यापी चळवळीचा भाग बनला की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आणि आम्हाला संविधान सभा निर्माण करायची आहे. ही जी संविधान सभा पहिल्यांदा निर्माण झाली, त्याच संविधान सभेनं, त्याच सदस्यांनी भारताची पहिली संसद म्हणून सुद्धा काम केलं आहे. समजून घ्या, भारताची पहिली संसद म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष, संविधान समितीचे अध्यक्ष, ते संविधान सभेचं कामकाज ज्या वेळेला सुरू व्हायचं त्यावेळेला ते अध्यक्ष म्हणून काम करायचे. आणि जेव्हा ही संविधान सभा संसद म्हणून काम करायची तेव्हा आपले माळवणकर, दादासाहेब मावळणकर हे त्या संसदेचे अध्यक्ष म्हणून, सभापती म्हणून काम करायचे. बघा, म्हणजे इथून ही सुरुवात झाली.
2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कार्यकाळ आपल्याला सगळ्या म्हणजे या संविधान निर्माण करण्यासाठी झाला. आणि त्यानंतर ज्यावेळेला संविधान तयार झालं आणि 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान स्वतःप्रत अर्पण करण्यात आलं, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक भाषण केलं ते भाषण अतिशय महत्त्वाचं आहे. त्या भाषणातला एक सारांश रूपानं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये म्हणाले की आज आपण एका विलक्षण अशा परिस्थितीतून निघालेलो आहोत. म्हणजे या भारत देशामध्ये या संविधानामुळं काय झालं तर राजकीय समता निर्माण झाली, परंतु दुसऱ्या बाजूला आर्थिक समता मात्र या देशामध्ये निर्माण झालेली नाही. त्यामुळं ही दरी जोपर्यंत आपण लवकरात लवकर मिटवत नाही तोपर्यंत या देशामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रस्थापित होणार नाही. आणि बाबासाहेबांनी धोक्याचा इशारा सुद्धा असा दिलेला होता की जर ही विषमता आपण लवकर नष्ट केली नाही आणि राजकीय आणि आर्थिक समता जर आपण समांतरपणे राबवली नाही तर येणाऱ्या काही काळामध्ये याच जनतेचा उद्रेक होईल की जी आर्थिक विषमतेमध्ये होरपळते आणि तीच कदाचित या घटनेला विरोध करेल. आणि बाबासाहेब म्हणालेले होते की घटना खूप चांगली आहे, घटना आम्ही सगळ्यांनी मेहनत करून खूप चांगल्या पद्धतीने या भारताला अर्पण केलेली आहे, परंतु ही घटना राबवणारे जर नालायक असतील तर या घटनेचा काही उपयोग होणार नाही. बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. 1952 मला वाटतं 51 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्या अगोदर संसदेमध्ये हे स्टेटमेंट केलेलं आहे की कदाचित असं जर ती विषमता आपण नष्ट केली नाही तर ही घटना म्हणजे लोक आपल्यावरती आक्षेप नोंदवली की तुम्ही कोणती घटना या देशाला देत आहात. हे समजून घेण्याचं कारण असं की आता इथून पुढच्या काळामध्ये आपण घटनेकडे कोणत्या दृष्टीनं पाहायचं, संविधानाकडे कोणत्या दृष्टीनं पाहायचं याचं कारण भारतीय संविधानामध्ये मित्रांनो आपण जे काही शब्द वापरलेले आहेत म्हणजे आपल्या सरनाम्यामध्ये जे काही शब्द आलेले आहेत त्या शब्दांची मी थोडक्यात या ठिकाणी चर्चा करतो. मी मगाशी आम्हीच तर तुम्हाला सांगितलंच की हा सगळा भारत देश आपल्या मालकीचं करण्याचं काम या भारतीय संविधानानं आपल्याला केलेलं आहे. पण भारताचे लोक असं म्हटलंय, आम्ही भारताचे लोक, बरोबर ना? आम्ही भारताचे लोक. भारताचे लोक म्हणजे कोण? या भारत देशामध्ये जन्माला आलेला भारताचा नागरिक असलेला कोणत्याही जाती धर्मातला, कोणत्याही राज्यातला आणि कोणत्याही लिंगाचा व्यक्ती तो म्हणजे भारताचा लोक. भारताचा जरी तो तिथं पारलिंगी समुदायातला जरी असेल, ती व्यक्ती असेल तर तिची सुद्धा या देशावरती मालकी आहे. हे एक महत्त्वाची संकल्पना या भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये आहे. समाजवादी म्हणजे गरीब आणि श्रीमंत असा भेद न करता जिथं समता प्रस्थापित झालेली आहे ती व्यवस्था म्हणजे समाजवादी व्यवस्था. भारतीय संविधानानं आपल्याला हमी दिली आहे, श्युअरिटी दिलेली आहे की आम्ही समाजवादी व्यवस्था या ठिकाणी राबवू. हा समाजवाद सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. लोकशाही, गणराज्य, व्हॉट इज द डेमोक्रेसी? बाबासाहेब आंबेडकरांची एक डेमोक्रेसीची व्याख्या आहे सर, लोकशाहीची व्याख्या आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना अब्राहम लिंकनची व्याख्या माहिती असेल, ती बाय द पीपल फॉर द पीपल वगैरे, म्हणजे लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांकरवी, लोकांचं चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पण बाबासाहेबांची लोकशाहीची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात ज्या व्यवस्थेमध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता, ज्या व्यवस्थेमध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये महत्त्वाचं स्थित्यंतर घडून येतं, ती व्यवस्था म्हणजे लोकशाही. ती व्यवस्था म्हणजे लोकशाही. हे बाबासाहेबांनी सांगितलंय. मग आज ती लोकशाही, बाबासाहेबांच्या स्वप्नातली लोकशाही आज म्हणजे आज खऱ्या अर्थानं रुजलेली आहे का आणि ती लोकशाही सुरू आहे का याचं सुद्धा आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि लोकशाही, गणराज्य संकल्पपूर्वक घडवण्याचा आपण निर्धार केलेला आहे, संकल्प केलेला आहे आणि तो निर्धार केला आहे. आम्ही कुठल्या देवावर, कुठल्या धर्मावर, कुठंही आपण त्याच्यावरती विसंबून राहिलेलो नाही. आमच्या मनगटामध्ये ताकद आहे. आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीवरती हा निर्धार करतो आहोत आणि तो निर्धार करण्यासाठी आम्ही परिश्रम करणार आहोत. हा विश्वास सुद्धा भारतीय संविधान आपल्याला देतं. मित्रहो, सामाजिक न्याय, श्रद्धा उपासनांचं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रवर्धित करण्याचं काम आपण करणार आहोत भारतीय संविधानाच्या माध्यमातून. हा विश्वास आपल्याला भारतीय संविधानानं दिलेला आहे. आता हा विश्वास आपण कशा पद्धतीनं पुढे जपायचा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की भारतीय संविधानामध्ये नेमकं काय आहे. बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की भारत या देशाला, भारत हे नाव म्हणजे जरी प्राचीन काळापासून असलं,
या सगळ्या द्वीपकल्पीय आपला जो भाग आहे, भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणून ठेवा. पूर्वीचं पाकिस्तान आपल्यामध्ये आहे, बांगलादेश आपल्यामध्ये आहे, आणि एक असा महाकाय विशाल देश की ज्याला भारत असं संबोधलं जातं. परंतु 100 वर्षापूर्वीची जर काही कागदपत्र तुम्ही जर त्याचा धांडोळा घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की कोणीही भारताचं नागरिक नव्हतं. प्रत्येक जण आपापल्या संस्थानाची प्रजा होत. बघा, तेव्हा भारतातला कलम क्रमांक, भारतीय संविधानातलं कलम क्रमांक 1 हे आपल्याला काय सांगतं की 26 नोव्हेंबर 1949 पासून, म्हणजे अंमलबजावणी झाल्यानंतर, आपण ते स्वीकारलं, पण अंमलबजावणी झाल्यानंतर हा देश इथून पुढे भारत या नावानं ओळखला जाईल, तथा इंडिया, इंग्रजीमध्ये इंडिया या नावानं ओळखलं जाईल. अरे, ज्या देशाला नाव नव्हतं आणि ज्या देशाला आपण आपलेपण म्हणत नव्हतो, अशा सर्व नागरिकांना आपल्याला एक देश देण्याचं काम आणि त्या देशाचं नामाभिधान करण्याचं काम कायद्याच्या द्वारे पहिल्या क्रमांकानं केलं. या देशाला भारत हे नाव भारतीय संविधानातल्या कलम क्रमांक 1 न दिलं. 12 ते 18, कलम क्रमांक 12 ते 18, सेक्शन नंबर 3, तिसरी अनुसूची. बघा, आर्टिकल क्रमांक 14, 15, 16, 17 आणि 18 हे सगळे समतेचे आर्टिकल आहेत. समतेचे. तुम्हाला माहिती आहे का की या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला माणूसपणाची वागणूक मिळाली पाहिजे आणि त्याला माणसासारखं चांगलं जगता आलं पाहिजे, अशा पद्धतीची तरतूद कलम क्रमांक 14A नुसार भारतीय संविधानानं केलेली आहे. प्रत्येक भारतीयाला जगण्याचा अधिकार आहे, सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. हा प्रत्येक माणसाला सन्मान देण्याचा अधिकार भारतीय संविधानानं आपल्याला दिलेला आहे. मग माझा या जाहीर सभेमध्ये सगळ्यांना जाहीर प्रश्न आहे की आज मी संगमेश्वरपासून चिपळूणपर्यंत येत असताना बहुतांशी बौद्ध समाजातले लोक मला भारतीय संविधान दिन साजरा करताना गावागावामध्ये, चौकाचौकामध्ये मला दिसले. माझा सगळ्या भारतीयांना प्रश्न आहे, इथं येणारे सगळे भारतीय आहेत, मी तुम्हाला सलाम करतो की तुम्ही संविधानाच्या निष्ठेपोटी आणि संविधानाच्या प्रेमापोटी तुम्ही इथं आलेला आहात. पण माझं जे कोणी ऐकत असतील किंवा तुमच्या माध्यमातून जिथंपर्यंत मेसेज जाणार आहे त्यांना माझा सवाल आहे की अरे, भारतीय संविधान ही कुठल्या एका जातीची प्रॉपर्टी आहे काय, की त्या संविधानाचा निर्माण करता त्या जातीमध्ये जन्माला आला म्हणून ती त्यांची प्रॉपर्टी होऊ शकते काय? या प्रश्नाचं उत्तर अजिबात नाही असं आहे. अरे, भारतीय संविधान ह्या तुमचं, माझं, सगळ्यांचं, तमाम भारतीयांचं आहे. हे जरी आज तुम्हाला समजलं ना तर मला वाटतं राजे सर, संविधान सन्मान समितीचा हा जो काही समितीचा उद्देश आहे तो फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. कलम क्रमांक 14 सांगतं की या देशातल्या प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आम्ही देत आहोत. मग प्रत्येक माणूस म्हणजे एका जातीचा आहे का? अरे, तो साळी माळी तेली कोष्टी तांबोळी महारमान ढोर चांबार बौद्ध शीख ईसाई सगळे मुस्लिम सगळ्या भारतीयांना सन्मानानं जगण्याचा अधिकार कुणी दिला असेल तर तो भारतीय संविधानानं दिलेला आहे. म्हणून भारतीय संविधान हे एका जातीचं नाही, हे एका धर्माचं नाही, तर ते सगळ्या भारतीयांचं आहे. समतेचे सगळे अधिकार, आम्हाला मूलभूत अधिकार जे आहेत ते आम्हाला या सेक्शन 3 प्रमाणे, कलम क्रमांक 14 ते 18 या कलमांच्या प्रमाणे आम्हाला मिळालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, कलम क्रमांक 17A, अरे ज्या काळामध्ये या भारतीय संविधानकर्त्याला, निर्माणकर्त्याला 20 मार्च 1927 महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. बघा ती परिस्थिती काय होते. पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांसारख्या जगातल्या 7 विद्वानांपैकी एक असणाऱ्या विद्वानाचे हात जेव्हा महाडच्या चौदार तळ्याला लागले, जिथं लूत भरलेलं कुत्रं जाऊ शकत होतं, पण बाबासाहेबांचे मऊ कोमल हात ज्या वेळेला चौदार तळ्याला लागले त्यावेळेला ते तळं बाटलं होतं. आणि मॅडम, तुमच्या माहितीसाठी सांगतो की दुसऱ्या दिवशी तळं पवित्र पण झालं होतं. आदल्या दिवशी तळं सर बाटलं, बाबासाहेबांचा हात लागला, पण दुसऱ्या दिवशी तळं पवित्र झालं. काय झालं? गाईचं शेणमूत एकत्र कालवण्यात आलं आणि ते तळ्यात ओतण्यात आलं. तळं पवित्र झालं होतं. जगातला चमत्कार झाला होता त्यावेळेला. अशी परिस्थिती 1950च्या अगोदर होती. अरे, बाबासाहेबांचं सोडा, गाव कुसाबाहेर जन्माला आलेलं एक ते पोरगा आहे, अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलेला पोरगा. होय, आम्ही तुमचा धर्म मान्य करतो, आम्ही चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये तळाला होतो, आमचा स्पर्शाचा सुद्धा तुम्हाला विटाळ होत होता, पण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा या व्यवस्थेनं सोडलं नाही हो. मी कोल्हापुरातून येतो, आमच्या राजर्षी शाहू महाराजांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. कुठलाच भारतीय विसरू शकत नाही की ज्यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा 2,500चा चेक दिला होता. बाबासाहेब, तुमच्या कामासाठी हा माझा निधी आहे.
आणि माणगावच्या जाहीर सभेमध्ये परिषदेमध्ये सांगितलेलं होतं की हा फक्त दलितांचा पुढारी नाही, भीमराव आंबेडकर येणाऱ्या काळामध्ये अखिल हिंदुस्थानचा पुढारी झाल्याशिवाय राहणार नाही, ही भविष्यवाणी शाहू महाराजांनी नोंदवलेली होती. आणि बाबासाहेबांनी ते सिद्ध करून दाखवलं होतं. आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशाचं पुढारपण, सक्रिय पुढारपण आणि योग्य पुढारपण करून शाहू महाराजांची ती भविष्यवाणी खरी ठरवलेली होती. अरे त्या शाहू महाराजांना सोडलं नाही. ते म्हणाले तुम्ही शूद्र आहात. अरे एवढंच कशाला, सगळ्या महाराष्ट्र ज्यांना आपली अस्मिता मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा इथल्या व्यवस्थेनं सोडलं नाही आणि त्यांना शूद्र म्हणून हिणवलं आणि त्यांचा राज्याभिषेक नाकारला. 25 डिसेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याच्या काठावरती मनुस्मृतीचं जाहीररित्या दहन केलं. आपल्या रत्नागिरीचे सुपुत्र आणि बाबासाहेबांचे चरित्रकार धनंजय कीर यांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आलाय, तुम्ही वाचा. 25 डिसेंबर 1927 बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली सर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या पुढं काय केलं हे आपल्यापर्यंत आलं नाही, पण त्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ड्रायव्हरला बोलवलं आणि म्हणाले चल गाडी काढ, आपल्याला जायचं आहे. गाडीत 4 कार्यकर्ते घेतले आणि ड्रायव्हरने विचारलं साहेब गाडी कुठं न्यायची. त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले गाडी पाचाडला न्यायची. शाहीदबाई गाडी पाचाडला गेली आणि शिवरायांच्या मातोश्री राजमाता मासाहेब जिजाऊंच्या समाधी समोर बाबासाहेब नतमस्तक झाले 25 डिसेंबर 1927. एवढाच पूर्ण इतिहास नाही, त्याच्या पुढं काय झालं. बाबासाहेबांनी गाडी लावली, आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं आणि बाबासाहेब पाचाड पासून रायगडावरती चालत गेले. त्यावेळेला रोपवे नव्हतं, बाबासाहेब चालत गेले आणि बाबासाहेब शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ समाधीजवळ गेले आणि तिथं त्यांनी वंदन केलं. कदाचित बाबासाहेब असं म्हणाले असतील, राजे 350 वर्षापूर्वी तुमचा ज्या मनुस्मृतीनं अपमान केला त्या मनुस्मृतीला काडी लावून हा भीमराव आंबेडकर तुमच्या अभिवादनासाठी आलेला आहे. अरे शिवाजी महाराजांना त्यांनी सोडलं नाही, त्यांनी शूद्र म्हटलं. तुमची आमची काय तरा, तुम्ही आम्ही सगळे शूद्र होतो. आणि माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना वंदन करतो कारण त्यांनी आज माझं खूप महत्त्वाचं असं म्हणजे मनापासून स्वागत केलं. मी भारावून गेलो शाहीदबाई. आणि खऱ्या अर्थानं संविधानाच्या या सभेचा उद्देश खरंच सार्थ झाला की माझ्या भगिनींना तुम्ही हा सन्मान दिलात. अरे बाबासाहेबांचं शिवरायांचं मत होतं की स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याचं प्रतिबिंब या सगळ्या संविधानामध्ये पडलेलं आहे. ते कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुमच्यासाठी म्हणून सांगतो की या देशातल्या तमाम स्त्रियांसाठी, इव्हन सगळ्या उच्चवर्णीय ब्राह्मण सगळ्या धर्मातल्या सगळ्या स्त्रियांच्यावरती संविधानाचे अनंत कोटी उपकार आहेत, हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांना विचारलो काही पत्रकारांनी की बाबासाहेब तुम्ही जगातल्या एवढ्या सगळ्या घटनांचा अभ्यास केलात, सगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा तुम्ही अभ्यास केलात, पण तुमच्या समोर एक मॉडेल कुठलं होतं, रोल मॉडेल, एक आदर्श काय होता संविधान निर्माण करताना. खरं तर 1789 फ्रेंचची राज्यक्रांती झालेली होती. रुसो आणि हॉल्टेर सारखे विचारवंत तिथं तयार झालेले होते आणि त्यांनी तिथं क्रांती घडवून आणली आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही चतुसूत्री सगळ्या युरोपच्या माध्यमातून सगळ्या जगाला मिळाली. बाबासाहेबांनी म्हटलंय ती फ्रेंच राज्यक्रांती तर झालीच होती, पण मला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्त्व कुठं मिळाली असतील तर ती बुद्धाच्या विचारामध्ये मला मिळाली. पण बाबासाहेबांना ज्यावेळेला प्रश्न विचारला की बाबासाहेब तुमच्या समोर संविधान निर्माण करताना कोणाचा आदर्श होता, बाबासाहेबांनी एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलेलं आहे, माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श होता. अरे शिवराय आणि भीमराव ही आमचे आराध्य दैवत आहेत, त्यांचे उपकार आपल्यावरचे संपणार नाही आहेत. इतकं मोठं काम त्यांनी केलं. शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या रस्त्यावरून बाबासाहेब चाललेले आहेत. बाबासाहेबांच्या लेटर पॅडवरती जय शिवराय लिहिलं जायचं. ढाल तलवारीचा सिम्बॉल बाबासाहेबांच्या लेटर पॅडवरती होता. महाडच्या चौदार तळ्यामध्ये बाबासाहेबांचा विजय असो अशी घोषणा नव्हती, महाडच्या चौदार तळ्यामध्ये 2 महापुरुषांचा विजय असो अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. एक जय भवानी, जय शिवाजी आणि महात्मा गांधी की जय. हा इतिहास आहे. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालं तर तो जर सर्वानुमते मंजूर झाला नाही सर तर तिथं मताला तो सगळा म्हणजे ते हे टाकलं जायचं.
आणि मग मताचा अधिकार वापरून कुणाला किती मतं पडली त्याच्यावरून तो मुद्दा याच्यामध्ये घेतला जायचा. हरी नरके सरांनी एक खूप छान आठवण सांगितलेली आहे. ते संविधानाचे गाडे अभ्यासक होते, आज आपल्यामध्ये ते नाही आहे, परंतु हरी नरके सरांनी सांगितलं की हे संविधान अर्पण करत असताना म्हणजे हे भारताचे लोक जे हा शब्द जो आला ना, यासाठी त्या लोकांना किती संघर्ष करायला लागलाय माहिती आहे का. म्हणजे हा देश तुमच्या माझ्या नावावर करण्यासाठी ह्या माणसाला किती संघर्ष करावा लागलाय माहिती आहे का. नेहरूंना किती संघर्ष करावा लागलाय माहिती आहे का. काय झालं की एक हिंदू प्रतिनिधी उठला आणि म्हणाला की हे भारताचं संविधान आपण देवाला स्मरून अर्पण करायचं. तेव्हा एक मुसलमान प्रतिनिधी उठला आणि तो म्हणाला नाही, जर देवाला अर्पण करायचं असेल देवाला स्मरून तर नाही, आम्ही अल्लाह तालाला स्मरून अर्पण करणार. तेव्हा लगेच एक ख्रिश्चन प्रतिनिधी उठला, नाही म्हटला गॉड जीजसला, आम्ही येशूला स्मरून अर्पण करायचं. अशी सगळी धर्माची भांडणं व्हायला लागली. नेहरूंनी ते हस्तक्षेप केला आणि म्हणाले चला आपण मतं घेऊया. बाबासाहेब म्हणाले नाही, आपण देवाच्या आपण निर्माण केलंय, आपण निर्माण करते आहोत. माणूस महत्वाचा आहे, माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, माणसाला इज्जत मिळाली पाहिजे, न बघितलेल्या देवाला आपण हे श्रेय का द्यायचं. आणि नेहरूंनी बाबासाहेबांनी तो प्रस्ताव मताला टाकला. आणि मित्रांनो, हरी नरके सरांनी सांगितलं, त्यांच्याकडे पुरावे होते, त्यांनी सांगितलं की देवाच्या बाजूला 44 मतं पडली आणि लोकांच्या बाजूला 64 मतं पडली. 64 विरुद्ध 44 देवांचा पराभव झाला आणि लोक जिंकली. अरे संविधानातला एक एक शब्द निर्माण करण्यासाठी आणि त्यात टाकण्यासाठी या लोकांना किती मेहनत करावी लागली, किती भांडावं लागलं, किती संघर्ष करावा लागला, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मित्र हो, बोलता येईल तेवढं खूप आहे, मला 8ची मर्यादा दिलेली आहे, परंतु काही या कमी वेळेमध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवतो. कलम क्रमांक 14 ते 18 समतेचे अधिकार, कलम क्रमांक 19 ते 22 स्वातंत्र्याचे अधिकार, कलम क्रमांक 23 आणि 24 शोषणाच्या विरुद्धचे अधिकार आणि कलम क्रमांक 25 ते 29 धार्मिक अल्पसंख्याकांच्या हिताचे अधिकार. अल्पसंख्याकांना सुद्धा सन्मानानं इथं जगता आलं पाहिजे, त्यांना त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करता आलं पाहिजे, त्यांना त्यांच्या शिक्षण संस्था काढता आल्या पाहिजेत. याचं सगळं विवेचन, याचं सगळं कायदेशीररित्या प्रोव्हिजन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये केलं. शोषणाच्या विरोधातला अधिकार काय सांगतो की या देशामध्ये कुठल्याही स्त्रीचा, कुठल्याही बालकाचा छळ केला जाणार नाही आणि त्याचा अवैध व्यापार केला जाणार नाही. अरे लहानातल्या लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत बाबासाहेबांच्या संविधानानं सगळ्या भारतीयांची काळजी घेतलेली आहे. मग मला सांगा, भारतीय संविधान एका जातीचं आहे का, एका धर्माचं आहे का, किंवा हे एका माणसाचं आहे का. अरे भारतीय संविधान सगळ्याचं आहे. मॅडम, भारतीय संविधान सगळ्यांनी आपण वाचलं पाहिजे. वृद्ध माणसांची काळजी घेणारं आज जे काही कायदे झालेले आहेत ते सगळे कायदे कलम क्रमांक 23 आणि 24 नुसार झालेले आहेत. लहान मुलांना शिक्षण देणं, लहान मुलांचं शोषण न होणं आणि माझ्या स्त्रियांचं, माता भगिनींचं शोषण न होणं, म्हणजे आज हुंडाबळी असतील, अनैतिक व्यापार असतील, लैंगिक छळ असेल, हे सगळे जे काही कायदे झालेले आहेत ते कलम क्रमांक 23 आणि 24 नुसार झालेले आहेत. मग मला सांगा, ज्या संविधानानं स्त्रियांची, सगळ्या जाती धर्मातल्या स्त्रियांची, सगळ्या जाती धर्मातल्या माझ्या लहान बाळांची, सगळ्या जाती धर्मातल्या माझ्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची जर काळजी घेतली असेल तर ते संविधान किती ग्रेट असेल. बघा, कलम क्रमांक 17 प्रमाणे ज्या वेळेला बाबासाहेबांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा कायदा केला, मागाशी मी तुम्हाला सांगितलं की अस्पृश्य म्हणून बाबासाहेबांना हिणवण्यात आलं, परंतु ही अस्पृश्यता आता कोणीही पाळू शकणार नाही. प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे, जगण्याचं स्वातंत्र्य आहे, संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, संपत्ती धारण करण्याचं स्वातंत्र्य आहे. मनुस्मृती सांगत होती शूद्रांनी संपत्ती धारण करायची नाही, शूद्रांनी शस्त्र धारण करायचं नाही. पण हे सगळी मनुस्मृतीला ठोकर लावण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानामुळे केलं. झालं की नाही मला सांगा. आणि त्यामुळं संविधान हे सगळ्यांचं आहे. एक तुमच्या माहितीसाठी सांगतो की कलम क्रमांक 29 प्रमाणे आणि 51 प्रमाणे जेव्हा शिक्षणाचा आपल्याला मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण करण्याचं जे प्रोव्हिजन आहे त्यानुसार 2009ला राईट टू एज्युकेशन RTE हा ॲक्ट तयार झालेला आहे, समजून घ्या. RTE मध्ये जी काही 6 ते 14 या वयोगटातली मुलं सगळी बालकं अंतर्भूत होतात, ती काही एका जातीची असतात का, ती सगळ्या भारतीयांची मुलं असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानामुळं सगळ्यांची काळजी घेतलेली आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे. मित्र हो, बेंगलोरमध्ये एक 2-3 वर्षापूर्वी एक घटना घडलेली होती, ती तुम्हाला कदाचित आठवत असेल की लेडी श्रीराम स्कूल का काहीतरी असं तिथं, नाही मला आता कॉलेजचं नाव आठवत नाही आहे, लेडी श्रीराम कॉलेज हे दिल्लीमध्ये आहे. बेंगलोरमध्ये एक मुलगी हिजाब परिधान करून ती कॉलेजमध्ये जात होती. 70 ते 80 लोकांचा जमाव, झुंड तिच्या पाठीमागं लागली. एकटी पोरगी होती, एकटी मुसलमान धर्मातली,
आणि तिनं हिजाब परिधान केला होता आणि ती कॉलेजला निघाली होती, सॅक वगैरे होती आणि ती निघाली होती. ती व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाली होती आणि 80 जणांचा जमाव तिच्या पाठीमागं लागला होता. कोणत्याही क्षणी तिला ते मारून टाकतील किंवा काय काय सांगता येत नव्हतं. आणि ते तिला म्हणत होते जय श्रीराम. त्यावेळेला ती पोरगी धैर्यानं धाडसानं उभी राहिली आणि ती म्हणाली, जर तुम्ही जय श्रीराम म्हणण्याचा तुम्हाला अधिकार असेल, तुम्हाला जर टिळा लावण्याचा अधिकार असेल, तर मला सुद्धा हिजाब घालण्याचा अधिकार आहे. आणि ती म्हणाली चॅलेंज करून, अल्लाहू अकबर. समजून घ्या, एक पोरगी 18-19 वर्षाची पोरगी, कुणी दिला तिला डेअरिंग? हे 80 जणांच्या जमावाला पुरून उरण्याचं डेअरिंग तिला कुणी दिलं? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीनं दिलं. हे समजून घ्या. 340वा कलम ओबीसींचा आरक्षण. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगतो आहे आणि ज्वलंत बनलेला आहे. 340वा कलम ओबीसींची जात निश्चित करण्यासाठी आयोग नेमावा आणि आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारनं मान्य करून मग त्या जातीला ओबीसीमध्ये अंतर्भूत करावं आणि मग आरक्षण द्यावं. कलम क्रमांक 340 नुसार आज मराठा समाज आरक्षण मागतोय. आम्हाला सरसकट ओबीसीची प्रमाणपत्र द्या. बाबासाहेबांची काळजी आहे. 341वा कलम या देशातल्या वारली, गोंड, पावरा, भिल्ल, पारधी, कातकरी अशा सारख्या या देशातल्या सर्व आदिम जातींना, सगळ्या आदिवासी जमातींना शेड्युल्ड ट्राईबचं आरक्षण देण्याचं काम बाबासाहेबांच्या लेखणीनं केलं आणि 341वा कलम आकाराला आलं. आणि मग 342व्या कलमानुसार पूर्वाश्रमीचे अस्पृश्य जे आहेत त्यांना SCचं शेड्युल्ड कास्टचं आरक्षण देण्यात आलं. हा सगळा इतिहास आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानामुळं सगळ्यांची काळजी घेण्यात आलेली आहे आणि सगळ्या भारतीयांना हक्क आणि अधिकार देण्यात आलेले आहेत. हे समजून घ्या. तुम्हाला सर तुमच्या भाषणामध्ये मी ऐकलं की काही लोकांनी शंका उपस्थित केल्या किंवा काही बोलले, तुम्हाला संविधानाचं काय पडलं वगैरे वगैरे. अरे हे लोक असंच करत असतात कारण यांना संविधान नको आहे. कारण यांचं संविधान जर आपण निपक्षपातीपणे जर अंमलबजावणी केली तर यांच्या बुडाखाली आग लागते. हा या देशाचा इतिहास आहे 75 वर्षाचा. आपण संविधानाची भाषा केली की त्यांच्या पोटात दुखायला लागतं. कारण त्या मुठभरांचं हितसंबंध जे आहेत त्या हितसंबंधांना सुरुंग लावण्याचं काम या माणसाच्या त्या बोटानं केलेलं आहे. त्या माणसाच्या समजून घ्या. म्हणून त्यांच्या बुडाखाली आग लागते. 1 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. तुम्ही सगळे माझे भाऊ बहिणी आहात की या ठिकाणी चिपळूणची भूमीमध्ये मी उभा आहे. मला माहिती आहे इथून जवळच परशुरामाचं मंदिर आहे, सुप्रसिद्ध असं. आईचं मुंडकं तोडणारा परशुराम, तोडणाऱ्याचं प्रतीक हे कधीच भारतीयांचं प्रतीक होऊ शकत नाही बघा, पण जोडणाऱ्यांचं प्रतीक मात्र सगळ्या भारतीयांचं होऊ शकतं. आणि या चिपळूण शहरामध्ये 1929ला बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा झाली होती आणि तत्कालीन चिपळूणचे नगराध्यक्ष खातूसाहेब म्हणून कोणीतरी होते, ते या नगराध्यक्ष होते. आणि तेव्हा बाबासाहेबांनी एल्गार पुकारला होता. असाच मोठा सगळा बहुजन समाजाचा जमाव जमलेला होता आणि बाबासाहेबांनी तिथं स्वप्न सांगितलं होतं की या सगळ्या शेतकरी बांधवांच्या मधला एक पोरगा दिल्लीच्या तख्तावर प्रधानमंत्री झालेला मला बघायचा आहे, त्यासाठी हा भीमराव आंबेडकर लढणार आहे. हे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. या चिपळूण शहरामध्ये सामान्यातल्या सामान्य घटकाची काळजी घेणं, त्याला सन्मान देणं आणि त्याला माणूसपणाचा अधिकार मिळवून देणं ही जबाबदारी बाबासाहेबांनी पेलली, संविधान सभेनं पेलली आणि मग संविधान आकाराला आलं. मित्र हो, आपण बऱ्याचदा बोलत राहतो, मी बऱ्याचदा बघत असतो की गावागावामध्ये चौकामध्ये बॅनर लागलेले असतात. उदाहरणार्थ आता रियाताई इथं आहेत, सभापतीपदी निवड झाली, अभिनंदन. मगाशी मी माझ्या एका छोट्या बहिणीचं कुठंतरी बघितलं की इस्रोला तिची काहीतरी निवड झाली त्या संस्थेला भेट देण्यासाठी. इथली आसुर्ड्यातली का कुठली तरी ती मुलगी आहे. येताना मी सहज बघितलं सगळ्यांचे बोर्ड लागतात, पण ते बोर्ड लागतात कुणामुळे? ही संधी कुणामुळे मिळाली? ही संधी संविधानामुळे मिळाली. हिंदू कोडबिलासाठी बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. पंडित मदन मोहन मालवीय असतील किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी असतील यांच्यासारख्या लोकांनी संसदेमध्ये त्याला विरोध केला, त्यामुळे हे बिल मंजूर होऊ शकलं नाही. पण तुम्हाला जे आज प्री मॅटर्निटी, पोस्ट मॅटर्निटी पगारी लीव मिळते, तुम्हाला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, बापाच्या मालमत्तेतला सुद्धा हिस्सा मागण्याचा तुम्हाला कायद्याने अधिकार प्राप्त झालेला आहे. हे सगळं कुणामुळं? तर भारतीय संविधानामुळं. आज बऱ्याच लेकींचे भाऊजेला घेऊन येतात घरी, ताई चल जरा 4 दिवस माहेरी ये बरेच दिवस आलेली नाहीस. अचानक भावाचं आणि भाऊजाईचं प्रेम का उतू जातं? तर त्यांना NOC पाहिजे असते, बहिणीची सही असते. तहसीलदार ऑफिस जवळ जाऊन वायदंडे साहेब ॲफिडेविट करायचं आणि तुमच्या समक्ष सही करायची की माझ्या भावाचा हिस्सा मला नको, त्याचं त्याला मिळू दे. पण तो हिस्सा मागण्याचं किंवा त्याला तो अधिकार तो कुणी दिला? तर तो भारतीय संविधानामुळे दिला. मला सांगा मग भारतीय संविधान कुणाचं? भारतीय संविधान सगळ्यांचं.
प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. द्रौपदीताई मुर्मू आज देशाच्या राष्ट्रपती आहेत. हे कुणामुळे झालं? हे भारतीय संविधानामुळे झालं. नाहीतर या महिलांना घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा हिंमत झाली नसती. अशी इथली निर्दयी समाज व्यवस्था होती. म्हणजे भारतीय संविधान आज मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होताना दिसतंय. मी तुम्हाला नागराज मंजुळेचं एक उदाहरण देतो सर. नागराज मंजुळे आपले चळवळीतले सहकारीच आहेत आणि संविधान मांडणारे कलावंत आहेत, भूमिका घेणारे कलावंत आहेत. त्यांची एक मी मुलाखत ऐकलेली होती आणि त्या मुलाखतीमध्ये हे उदाहरण मी एवढ्यासाठी सांगतोय, माझं सगळ्या ऐकणाऱ्यांना सांगतोय की शून्यातला शून्य असणारा माणूस सुद्धा, तळातल्या गाळामध्ये रुतून बसलेला माणूस सुद्धा आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि मनगटावरती पुढे जाऊ शकतो. हे स्वातंत्र्य आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेलं आहे. मी ते नागराज मंजुळेंचं सर तुम्हाला एक उदाहरण देतो. नागराज मंजुळेंची, नागराज अण्णांची एक मुलाखत बघितली. त्या मुलाखतीत ते म्हणतात की मी 6वी-7वीत असतानाच मला पिक्चर बघण्याचा नाद लागला आणि त्यावेळेला नुकत्याच त्या टुरिंग टॉकीज आलेल्या होत्या. कनातीमधले पिक्चर, ते व्हिडिओ सेंटर, पाठीमागून सगळे पडदे बांधायचे आणि आतमध्ये सोडायचे. ते काही 2 रुपये 4 रुपये तिकीट असे. आणि त्या करमाळ्यामध्ये नागराज मंजुळे आपल्या मित्राबरोबर पिक्चर बघायला गेले. पिक्चर त्यांच्या आवडत्या हिरोचा होता. आवडत्या हिरोचं नाव होतं अमिताभ बच्चन आणि पिक्चरचं नाव होतं दीवार. आणि दीवार पिक्चर बघायला नागराज मंजुळे तिथं गेले. त्यांनी तिकीट काढायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांनी काय केलं, तिथून ते परत आले. तिकिटावर आहे म्हटल्यानंतर मग ते परत आले. पिक्चर तर बघायचं होतं, आत घुसता येतं का बघितलं पण नाही. त्यांना पकडलं त्या वॉचमनने. ते बाहेर आले आणि पिक्चर सुरू झाल्यावर आपल्या मित्रांना जाऊन घुसले आणि अमिताभ बच्चनचा दीवार पिक्चर 6वी-7वीत असताना फुकट चोरून बघितला. नागराज मंजुळे एक वडार जातीतला माणूस की ज्याचे आई वडील हातात सुतकी घेऊन दगड फोडण्याचं काम करतात. तेव्हा रात्री 3 दगडाची चूल खोपटात पेटायची. अशा खोपटातला आणि अशा पालातला नागराजांना झुंड नावाचा पिक्चर तयार करतो आणि डिरेक्ट करतो, दिग्दर्शित करतो आणि त्यात एक हिरो असतो. त्या हिरोला तो म्हणतो नाही मला असा सीन पाहिजे, असं नको आहे, असा परत रिटेक, मला असा पाहिजे. मित्रांनो, झुंड नावाचा पिक्चर नागराज अण्णांनी दिग्दर्शित केला आणि तो जो हिरो होता की ज्याला नागराज अण्णा सांगत होते की तू असं कर आणि मला असाच सीन पाहिजे आणि अशीच ॲक्टिंग कर, त्या हिरोचं नाव होतं अमिताभ बच्चन. अरे ज्या माणसाचा पिक्चर नागराज अण्णांनी चोरून बघितला त्याच सिनेस्टारला त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला असा सीन पाहिजे. ही कमाल आहे की नाही? एक वडराचं पोरग भारतीय चित्रपटसृष्टीमधल्या प्रस्थापितांना धक्का देत झुंडसारखा पिक्चर तयार करतं, सैराटसारखा पिक्चर तयार करतं. ही जी कमाल आहे ना, ही कमाल भारतीय संविधानाची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीची आहे. म्हणजे भटक्यांना संधी दिली, समान संधी, दर्जाची आणि संधीची समानता भारतीय संविधानातल्या प्रिॲम्बलनं आपल्याला दिलेली आहे. सगळ्यांना समान हक्क, समान अधिकार आणि कायद्यासमोर सगळे समान. कलम क्रमांक 14 सांगतं कायद्यापुढे सगळे समान आहेत, समान आहेत. बघा, द्रौपदी मुर्मू महामहिम राष्ट्रपती, त्यांचं मत आणि आमच्या ताईंचं मत. त्या राष्ट्रपती आहेत म्हणून त्यांना 5 मताचा अधिकार आणि या आमच्या ताई आहेत म्हणून त्यांना 1 मताचा अधिकार. असं काय आहे? नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री, अमित शहा गृहमंत्री, त्यांच्या मताला काही 5 मताची किंमत आणि आपल्या मताला काही 1 मताची किंमत आहे. असं काय आहे? अरे अदानी आणि अंबानी, आज अदानी तर किती टॉपला आहे सर, अंबानी तर किती टॉपला आहे. ह्या 2 फॅमिली ज्या अशा आहेत की त्यांनी आता घरात जरी बसल्या त्या, म्हणजे आनंद तेलतुंबडेंनी एक मध्यंतरी स्टेटमेंट केलं होतं ते तुरुंगात जाण्यापूर्वी, प्रकाश आंबेडकर साहेबांचे मेवणे आनंद तेलतुंबडे, की या फॅमिलीनी आता काही जरी काम केलं नाही तरी सेकंदाला काही करोड रुपयांची त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये भर पडत जाईल, सेकंदाला काही करोड. पण म्हणून काय, अदानीची पोरं आणि अंबानीच्या पोरांच्या मताच्या अधिकाराला 5 मताची किंमत आणि माझ्या कळंबस्त्यातल्या, कळंबुशीतल्या, सावर्ड्यातल्या, आसुर्डीतल्या, आंबेतखोलमधल्या एखाद्या कुठल्या तरी माझ्या कुणबी शेतकरी शेतमजूर बांधवाला त्याला मतात देण्याचा अधिकारच नाही. असं नाही. हे इक्वल आणण्याचं काम जर कोणी केलं असेल, पूर्वी असं होतं बघा, हे इकडं वरती हे खाली, हां, पण बाबासाहेब सूड घेणाऱ्यातले नव्हते. ती माणसं होती, ती मोठी होती, मोठ्या मनाची होती. संविधान काय सांगतं, कुणाचा सूड घेऊ नका, कुणाला मारू नका, कुणाला छळू नका, सगळ्यांच्यावरती प्रेम करा. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रेमाचा धर्म आहे. आणि त्यामुळे आपण सूड घ्यायचा नाही आणि म्हणून त्यांनी सूड घेतला नाही. पण काय केलं त्यांनी, ह्या लोकांना इथं नाही आणलं आणि इथल्यांना इथं नाही बसवलं. तर बाबासाहेबांचं मोठेपण आणि द्रष्टेपण आणि संविधानाची ताकद ही आहे की जो इथं माणूस होता आणि जो इथं माणूस आहे ते बाबासाहेबांनी त्यांना असं केलं आणि इक्वल लेवलला आणलं. ही संविधानाची ताकद आहे, लक्षात घ्या. हे संविधान आहे.
आणि म्हणून बोलणारे बोलत जातील सर. 1 वर्षापूर्वी मला एक अनुभव आला की मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यावरती एक 12 ओळींची कविता लिहिली. मला अधिकार आहे, 12 वर्षाचा पूर्ण आहे आणि मी भारतीय नागरिक आहे. माझं वय, माझा दर्जा, माझी जात, माझा धर्म, माझ्याकडचे असणारे पैसे हे अजिबात तिथं महत्त्वाचं नाही. मी माणूस आहे आणि भारतीय नागरिक आहे, मी त्यांच्या समान आहे. आणि मी कविता लिहिली. आणि 4-5 दिवसानंतर राजेश सर, शाहिदबाईंना माहिती आहे, 4-5 दिवसानंतर RSSच्या गोटातून त्यांच्या एका कार्यकर्त्यानं मला धमकी दिली की दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्यानंतर नंबर लागेल, परिणामाला तयार राहा. अरे म्हटलं जा, ज्यांनी गांधीजींना मारलं, ज्यांनी अनेक अशा विचारवंतांना मारलं, पानसरेंना मारलं, दाभोळकरांना मारलं, ते सगळे भेकड आहेत, ते संविधानाच्या विरोधातले आहेत. त्यांना दुसऱ्याचा विचार आवडत नाही म्हणून ते भेकडपणे येऊन पाठीत गोळ्या घालून जातात. तुम्ही माझ्यासमोर येऊच शकत नाही आणि आलात तर लाख वेळा मरण पत्करायला तयार आहे, कारण संविधानातलं मूल्य माझ्यासोबत आहे. तोपर्यंत मला भिण्याचं कारण नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की हे स्वातंत्र्य आणि माझ्यासारख्या एका गावकुसा बाहेरच्या पोराच्या मनामध्ये हिंमत पेरण्याचं काम कोणी केलं असेल तर ते इथल्या भारतीय संविधानामुळे केलं. कारण भारतीय संविधानामुळं मला असा विश्वास मिळालेला आहे की कायद्याच्या पुढे सगळे समान आहेत आणि त्यामुळं कुणी कुणाच्या बापाला घाबरण्याची काही कारण नाही. आपलं मत जे आहे ते आपण मांडायचं, निर्भयपणे मांडायचं, निर्भीडपणे मांडायचं, पण दुसऱ्याचंही मत ऐकून घ्यायचं, त्याचाही सन्मान करायचा, त्याचाही आदर करायचा, हे आम्हाला भारतीय संविधानानं सांगितलेलं आहे. मित्र हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संविधानानं फक्त माणसांचाच आदर केला आहे आणि माणसांचीच काळजी घेतलेली आहे असं नाही सर. हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान एवढ्यासाठी आहे. मी सलाम करतो बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला, मी सलाम करतो बाबासाहेबांच्या प्रतिभेला, प्रज्ञेला, बुद्धीला, मी सलाम करतो बाबासाहेबांना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक माणसाला की ज्यांनी हे संविधान निर्माण केलं. की बाबासाहेबांनी कलम क्रमांक 48 क ची प्रोव्हिजन भारतीय संविधानामध्ये करून ठेवली. 48 क, या 48 क प्रमाणे काय सांगतंय आर्टिकल, तर केवळ जीवित म्हणजे माणसांची काळजी हे संविधान घेत नाही, तर इथले वन्यजीव, इथले मुके प्राणी, इथले वन्यजीव, इथल्या वनस्पती, इथल्या नद्या म्हणजे इथलं पर्यावरण, त्या पर्यावरणाची सुद्धा काळजी करण्याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 48 क या कलमाप्रमाणे घेतलेली आहे. मग विचार करा बाबासाहेब किती द्रष्टे होते आणि संविधान खरं काय आहे. मला वाटतं एवढ्या विवेचनानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की संविधानाची ताकद काय आहे. बाबासाहेब म्हणालेले होते की तुम्हाला मी एक अधिकार देतो आहे, मत बजावण्याचा अधिकार. त्या जर मत बजावण्याचा अधिकाराचा तुम्ही योग्य वापर केलात तर तुम्हाला हवी ते लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून आणू शकता आणि त्यांच्याकरवी आपलं राज्य चालवू शकता. आजच्या काळामध्ये काय अवस्था आहे ते बघा. आपल्या मतावर तिकडे गेलेले लोक एका रात्री ज्या वेळेला पहाटे दुसऱ्याबरोबर जातात त्यावेळेला तो आपल्या मताचा अनादर असतो. बाबासाहेबांच्या संविधानानं सांगितलं की न्यायपालिका ही स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे, तिच्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप चालणार नाही. पण मी एवढंच सांगतो की निरंजन टकले नावाचे महाराष्ट्रातले ख्यातनाम शोध पत्रकार आहेत आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव सांगतो, बाकीचं मला बोलायची गरज नाही. न्यायमूर्ती लोयांचा खून कुणी केला एवढं पुस्तक तुम्ही वाचा, यूट्यूबला सर्च करा, गुगलला सर्च करा, तुमच्या लक्षात येईल की न्यायपालिकेचे काय धिंडवडे निघालेले आहेत. न्याय मिळेलच याची गॅरंटी आता उरलेली नाही. आम्ही निवडून दिलेले आमचे लोकप्रतिनिधी त्याच पक्षात 5 वर्ष राहतील याची गॅरंटी नाही. ते आपला अतिरिक्त विकास करण्यासाठी एका रात्रीतून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतात याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अशी जर लोकशाहीची अवस्था असेल तर मग ही लोकशाही राबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना धमकावण्याचे प्रकार या देशामध्ये सुरू आहेत. समाजवाद हा जो शब्द आहे, गरीब श्रीमंत भेद आम्ही जास्त काय टिकवणार नाही आणि त्यांना सगळ्याला समांतर पातळीवरती आणण्याचं आमचं ध्येय असेल. हे खरं तर कार्यकारी मंडळाचं काम आहे, म्हणजे कायदे मंडळाचं काम आहे. त्यांनी चांगले कायदे करायचे आहेत आणि चांगली धोरणं राबवायची आहेत. आज काय झालंय बघा तुम्ही. आज सर्वसामान्यांना परवडेल असं शिक्षण उरलेलं नाही. आज गोरगरिबाला हक्काची भाकरी मिळेल आणि त्याला सन्मानाची भाकरी मिळेल अशी परिस्थिती आता उरलेली नाही. काही मुठभर लोकांच्या हातातच सगळ्या सत्ता, पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा एकवटलेला आहे आणि बाकीचे सगळे जे लोक आहेत मोठ्या प्रमाणावरती ते अक्षरशः त्यांची ससे होलपट त्यांच्या पाठीमागं होताना दिसते आणि लोकशाही दुभंगते की काय अशी परिस्थिती आज या हुकुमशाही
चालवणाऱ्या सरकारनं केलेली आहे, अशी परिस्थिती आज सगळ्या देशात आणि आपल्या राज्यात आहे. असं असताना, अशी सगळी परिस्थिती असताना मित्रांनो, आपली जबाबदारी खूप वाढते, कारण आपण संविधानावर प्रेम करतो. आणि प्रेम हे आंधळं नाही तर डोळस आणि विवेकी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सर्व सहकार्याने जे काही काम उभं केलं, त्यामध्ये BN राव आहेत की ज्या बाबासाहेबांनी त्यांचा प्रामुख्यानं उल्लेख केला होता की त्यांनी ड्राफ्टिंग करत असताना त्यांचं मुलाचं सहकार्य झालेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आहेत की त्यांनी एक उदारमतवादी विचार घेतला आणि या देशाला हिंदू राष्ट्र होण्यापासून वाचवलं. आणि हा देश सगळ्यांचा आहे आणि एक लोकशाही, आपल्याला इथं समाजवादी लोकशाही आपल्याला निर्माण करायची आहे. अशा पद्धतीनं त्यांनी काही तत्कालीन निर्णय घेतले. आणि ज्या देशामध्ये काही मिळत नव्हतं, जो देश स्वतंत्र झाल्यावर अन्नधान्याच्या बाबतीत दुसऱ्या देशांवर अवलंबून होता, तो देश आज म्हणजे मला वाटतं ते युरोपमधली सर फिल्म इंडस्ट्री कुठली, त्याला काय म्हणतात, हॉलिवूड, बॉलिवूड, त्या बॉलिवूडच्या चित्रपटाच्या किमतीपेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये आपण जर आपलं यान दुसऱ्या ग्रहावरती पाठवण्याचं काम करत असू, तर ही सगळं जे क्रेडिट आहे ना, हे सगळं क्रेडिट भारतीय संविधानाचं आहे, गांधी नेहरू पटेलांचं आहे. सगळ्यांनी सर्वसमावेशकतेनं काम केलं आणि त्यामुळं हा देश उभा राहिला, हा देश बांधला गेला आणि एकतेच्या सूत्रामध्ये एकत्र राहिला. आपल्याबरोबरच खरंच 14 ऑगस्टला त्यांची संविधान सभा निर्माण झाली, शाहिदभाई पाकिस्तानची. आणि तिकडनं म्हणजे आपले जे काही निवडून गेलेले सदस्य होते ते आपोआप रद्दबातल झाले आणि पाकिस्तानची संविधान सभा निर्माण झाली. आणि त्यांनी धर्मराष्ट्र स्वतःला घोषित केलं, एका धर्माचं राष्ट्र घोषित केलं. आणि त्या राष्ट्राची आज अवस्था काय झालेली आहे ते तुम्ही बघू शकता. आम्हाला भारताचा पाकिस्तान होण्यापासून जर कुणी वाचवलं असेल तर ते भारतीय संविधानानं वाचवलेलं आहे. आम्ही माणसावर प्रेम करणारे आहोत, आम्ही सगळी माणसं एक आहोत, आम्ही सगळे भारतीय आहोत, आम्ही एकमेकांचा आदर करतो, आम्ही परस्परांचा आदर करतो, आम्ही वैरभावना नष्ट करतो, आम्ही एकमेकांच्यावर प्रेम करतो, सगळ्या धर्मियांचा आदर करतो. कारण 1976ला 42व्या घटना दुरुस्तीनुसार इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये अधिकृतरित्या तो समाविष्ट करण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणजे आम्ही कोणत्याही धर्माचं हे राष्ट्र नाही, हे राष्ट्र, हा देश हे कोणत्या एका धर्माचं नाही, तर सगळ्या भारतीयांचं आहे. आणि जर माझ्या देशामध्ये दुसऱ्या धर्माचा माणूस असेल आणि तो त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करत असेल तर मी त्याचा आदर करतो. त्याचं धर्म ही त्याची वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे. त्याच्या घरामध्ये, त्याच्या प्रार्थनास्थळामध्ये त्यानं काय करावं हा त्याचा अधिकार आहे. पण आम्ही ज्यावेळेला त्या उंबरठ्याच्या बाहेर येतो त्यावेळेला आम्ही सगळे कोण असतो, भारतीय असतो, वी द इंडियन पीपल असतो. हे आम्हाला भारतीय संविधानानं शिकवलं, हा आम्हाला संस्कार दिला. माझे हात जोडून मित्रांनो विनंती आहे, तुम्ही मगाचपासून जवळजवळ पाऊण तास ते 50 मिनटं माझं तुम्ही शांतपणे ऐकून घेताय. कोणी इथून उठून गेलेलं नाही आहे, सगळे ऐकतायत. माझे बांधव इथं वेळात वेळ काढून रस्त्यावरून जाता जाता काहीतरी कानावर पडतंय ऐकायला इथं आलेले आहेत. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की हे संविधान राबवणं आणि ते जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत? मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, मी बाबासाहेबांचं वाचन केलं, मी महात्मा फुलेंचं वाचन केलं, मी बुद्धाचं वाचन केलं, मी मोहम्मद पैगंबरांची तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला, मी कबीर वाचले, मी गुरु नानक वाचले, मी येशू ख्रिस्त वाचले. आणि हे सगळं वाचल्यानंतर माझ्या ज्ञानात जी काही भर पडली त्याच्यानुसार मी खात्रीनं सांगतो, मी कदाचित तुमच्यापेक्षा वयानं लहान असेल, पण पुढची पिढी ज्या वेळेला 50 वर्षांनी 40 वर्षांनी तुम्हाला, आपण त्यावेळेला कदाचित माझ्या वयाचे सगळे लोक आजोबा असतील, आत्ता जे ज्येष्ठ आहेत ते कदाचित या जगामध्ये नसतील, पण ते त्यावेळेला तुम्हाला मला विचारतील, शाहिद भाई, बाप म्हणून विचारतील, आजोबा म्हणून विचारतील की तुम्ही आमच्यासाठी एवढं 2 मजली घर बांधून ठेवलं, तुम्ही आमच्यासाठी एवढे एकर जमीन घेऊन ठेवलीत, तुम्ही आमच्यासाठी एवढ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा करून ठेवलेत, पण तुम्ही भारतीय संविधानाचं काय केलं? हा प्रश्न पुढची पिढी आपल्याला विचारणार आहे. जर भारतीय संविधान नष्ट झालं, आज ज्या पद्धतीनं भारतीय संविधानाचा गौरव करत संसद एक पवित्र मंदिर आहे म्हणून तिच्या उंबरठ्यावरती डोकं ठेवत जाणारे लोक ज्यावेळेला आज संविधान अप्रत्यक्षरित्या ज्यावेळेला संविधानामध्ये मोडतोड करण्याचं काम करतात, तेव्हा येणारी पिढी आपल्याला विचारेल की तुम्ही भारतीय संविधानासाठी काय केलं? तुम्ही त्यावेळेला झोपा काढल्यात की तुम्ही गद्दार बनून त्यांच्या काफिल्यामध्ये सहभागी झालात? ह्याचा जाब आपल्याला आपली पोरं विचारणार, आपली नातवंड आपल्याला विचारणार. तेव्हा आपल्याकडे किमान नैतिकता असली पाहिजे माझ्या भावांनो बहिणींनो, तेव्हा किमान आपल्याकडे नैतिकता असली पाहिजे. बाळा, मी तुझ्यासाठी संविधान ठेवू शकलो नाही, मी तुझ्यासाठी संविधान राबवण्याच्या लढाईत जाऊ शकलो नाही रे, कदाचित माझे प्रयत्न कमी पडले असतील, पण बाळा मी तुझ्यासाठी त्या लढाईमध्ये 4 पावलं चालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, एवढं सांगण्याची तरी नैतिकता तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे.
तर आपल्याला पुढच्या पिढ्यांना आपल्याला तोंड देता येईल, नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. कारण देश चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे. संविधानाची मोडतोड राजरोसपणे सुरू आहे आणि या देशामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाचा अपमान करण्याचं कुटील कारस्थान राजरोसपणे आपल्याला इथं राबवलं जातं आहे. आणि पुन्हा धार्मिक उन्मादाचं इंजेक्शन देऊन आम्हाला पुन्हा धर्माधर्मामध्ये झुंजवलं जातं आहे. कोंबड्या झुंजीचा जसा कोंबडा असतो तसं आम्हाला झुंजवलं जातं आहे आणि आम्हाला अक्षरशः माणूस म्हणून हद्दपार करण्याचं काम या देशातली सगळी व्यवस्था करते आहे. म्हणून हात जोडून विनंती एवढीच विनंती आहे की आपण हे संविधान टिकवलं पाहिजे. आणि हे जर संविधान टिकवायचं असेल तर आपल्याला सर शिक्षण क्षेत्रावर काम करावं लागेल. मगाशी तुम्ही जे बोललात ते खूप महत्त्वाचं आहे. अरे या देशामध्ये ज्या राजाला ज्यांनी शिक्षण देण्याचं नाकारलं, या देशामध्ये तुम्हाला पटणार नाही, राजा हा राज्याचा मालक ना, राज्य त्याच्या ताब्यात, त्याचा मालक तो, पण त्याला शिक्षण देण्यापासून नाकारलं. पुराव्यानेशी बोलतोय. बाळासाहेब ठाकरेंचे वडील उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलेलं आहे. साताऱ्यामध्ये प्रतापसिंह महाराज की जे शिवाजी महाराजांचे थेट वंशज होते, संभाजी महाराजांचे थेट वंशज होते, त्या प्रतापसिंह महाराजांना या पेशव्यांनी शिक्षण देण्यापासून रोखलं. म्हणून प्रतापसिंह महाराजांच्या आईसाहेब मध्यरात्री उठवून प्रतापसिंह महाराजांना शिक्षण द्यायच्या, त्यांना काही शिकवायच्या, लिहायला वाचायला. अरे ज्या देशामध्ये राजाची अशी अवस्था केली, त्यात तुमची माझी काय अवस्था झाली असती. संविधान जर या देशामध्ये नसतं तर आज आपली काहीही म्हणजे आपल्यामध्ये परिवर्तन झालं नसतं आणि आपली प्रगती झाली नसती. हे समजून घ्या आणि संविधान टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. शाहीदभाई, सन्माननीय राजे सर, आमच्या रियानाताई आणि त्यांचे सगळे सहकारी बंधू भगिनी मनापासून धन्यवाद देतो. खूप सुंदर आणि खूप चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या या सगळ्या उपक्रमामध्ये तुमचा सहकारी, साथी, मित्र, बंधू म्हणून कधी हाक द्या, मी निश्चितपणानं तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना अभिवादन करून बाबासाहेबांना वंदन करून मी या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत. पुढून निर्झऱ्या घालाव्या लागतात, चिठ्ठी द्यावी लागते किंवा एखादे खुणवा करावे लागते. पण या माणसानं अत्यंत कमी वेळामध्ये आपल्या मनाचे, बुद्धीचे कवाडी उघडे केलेले आहेत आणि आपल्याला विचार करण्याचं भाग पाडलेलं आहे. खरं तर सर मला सुद्धा कळलं नाही की 8 कधी वाजले. अजून बोलला असतात तरी चाललं असतं, पण तुमचा प्रामाणिकपणा आणि माझा सन्मान तुम्ही ठेवलेला आहे. त्यामुळं खरं तर वाचन किती प्रगल्भ असतं, माणसाला किती परिपक्व बनवतं आणि व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करून उठण्यासाठीचं जे धाडस लागतं, जी शक्ती लागते, ती शक्ती कुणापासून निर्माण होते तर ते ज्ञानापासून निर्माण होते. आणि म्हणून ज्ञान हे सर्वोच्च स्थानी आहे. हे प्रकाश नाईक यांच्याकडे पाहिल्यानंतर कळलं. तुमच्या नावातच प्रकाश नाही तर तुमच्या विचारातून आमच्या बुद्धीपर्यंतचा प्रकाश पोचलेला आहे, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि म्हणून तुमच्यासारखा एक मित्र मला लाभला याचं मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो. आणि म्हणून आज या ठिकाणी प्रकाश नाईक सरांनी खरोखरच मी परवा फोन लावला आणि म्हटलं सर असं असं आहे, आपली संविधान रॅली असते. यापूर्वीसुद्धा अनेकदा सरांना फोन लावला, ते आले होते. मात्र यावेळेला खरं तर हे शेड्यूल बिझी असते, ही तारीख असते, ते प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे कार्यक्रम असतात. परंतु म्हटले चिपळूण आणि माझं नातं, तुमचं आणि माझं नातं हे फार वेगळं आहे, त्यामुळे मी तिथपर्यंत येणार. आणि ते आले आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही आमच्या विचारांना धार आणलेली आहे. बघूया काय परिवर्तन होतं, सोचना तो पडेगा, है ना. तर पुन्हा या ठिकाणी संविधान सन्मान समितीच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलं होतं. आम्ही काही प्रोटोकॉल पाळलेले आहेत आणि राजे सर वगैरे आम्ही असं ठरवलं आहे की आपण ज्या ध्येयानं, ज्या उद्दिष्टानं कार्यक्रमाचं आयोजन करतो, मेहनत घेतो, इतक्या लोकांना आपण बोलवतो, तर वेळ वाया जाता कामा नये. म्हणून आम्ही स्टेजवरती एकच खुर्ची ठेवायचा आपण निर्धार केला होता. गतवर्षीसुद्धा यावर्षीसुद्धा की ते आपण सगळे समान, म्हणजे आम्ही संविधान सन्मान समितीमध्ये असलो, आम्ही जरी भरपूर चालून आलो असलो तरी आमच्यातला अध्यक्ष, सचिव, पुढारी कोण नाही. आपण सगळे भारतीय लोक आहोत, भारताचे लोक आहोत. या एका समान धाग्यामध्ये आपण एकमेकाला गुंफलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ती सत्काराची, मोठेपणाची औपचारिकता न ठेवता फक्त विचारांशी नातं जोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून या निमित्तानं खरं तर ही सगळी चळवळ आहे. हे सगळे विचारांची गुंफण करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे आर्थिक. आणि ही गोष्ट आम्ही फार काय मोठ्या धनदांडग्यांकडे गेलो नाही किंवा कोणाकडे हात पसरले नाहीत की आम्हाला मदत करा. कारण आमच्याकडे कसं असतं की एवढा आम्हाला खर्च होणार आहे तर तेवढेच पैसे जमवायचे, कारण शिल्लक राहिल्यानंतर हिसाब एकमेकाला देतो कोण, परत वाद ते मिटवतो कोण. म्हणून आम्ही गेल्या वर्षीसुद्धा तेवढेच पैसे आम्ही जमा केले, जे शिल्लक राहिले ते आम्ही लोकांसमोर मांडले. तसं यावर्षीसुद्धा आम्ही पारदर्शकता ठेवलेली आहे.
आम्ही एकूण यावर्षी जमा झालेली रक्कम आहे 63,600 रुपये. किती? 63,600 एवढी रक्कम आपल्याकडे जमा झाली आणि खर्च 56,300 रुपये झालेला आहे. बरोबर शिल्लक आहे 7,300 रुपये एवढी आपली शिल्लक आहे. आणि हा पारदर्शकपणा आम्ही नेहमीच सांभाळलेला आहे, कारण जी लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात, जी लोक आपल्या कामावरती प्रेरित होऊन येतात, ज्या लोकांना आपल्याकडून विचारांचं खाद्य पाहिजे, अशा लोकांच्या मनात येत किंचितही कुठे विचार येता कामा नये की यांनी विचारांचा आणि संविधानाचा धंदा मांडलाय. असा विचार जर येईल त्या दिवशी संविधान सन्मान समिती अपयशी ठरली असं आम्हाला वाटेल. आणि म्हणून हा विश्वास तुमच्यापर्यंत जागृत व्हावा म्हणून मी आकडा सांगितला. बऱ्याच कार्यक्रमामध्ये आकडे सांगितले जात नाहीत बरं का. त्यामुळे मी आकडा सांगितला याचं कारणच असं आहे की आमच्या मनातला जो निर्धार आहे तो तुमच्या मनामध्ये विश्वास बनून जागृत व्हावा या उद्दिष्टानं आपण या ठिकाणी हा आकडा सांगितलेला आहे. पुन्हा एकदा प्रकाश नाईक सर, आपण खरोखरच म्हणजे कल्पनेच्या पलीकडं, म्हणजे मी त्यांना सारखा फोनवर सांगायचो संविधानावरच बोला बरं का, त्यांनी शेवटपर्यंत संविधानाचा धागा सोडला नाही. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, नदीचा पाठ कुठे प्रवाहित होतो आणि कुठल्या दिशेने नदी जाते आणि कधी कधी महापूर येतो आणि त्याचा प्रलय आपल्याला सहन करावा लागतो. असं न होता त्यांनी आमच्या संविधान सन्मतीचा उद्दिष्ट आणि त्याची प्रामाणिकपणा याचं तुम्ही भान ठेवून अगदी नेमकेपणाने विचार मांडले आहेत. कारण ज्या वेळेला माणूस बोलतो तेव्हा कदाचित कधीतरी त्याच्या मनामध्ये जी काही खंत असते ती बोलून दाखवतो आणि ते जर वास्तव असेल तर मनाला वाईट वाटण्याची काही गरज नाही. ते सत्य आहे, ते स्वीकारावं लागेल. त्याच्यात परिवर्तनासाठी काय करायला पाहिजे यासाठी आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात, आमचं या ठिकाणी प्रबोधन केलं आणि आमच्या मेंदूला एक खऱ्या अर्थानं धार आलेली आहे. म्हणून आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपण सर्व भारतीय नागरिक म्हणून आमच्या समवेत जोडले गेलात, रॅलीमध्ये आपण चाललात, इथपर्यंत आलात, इथे सरांचं भाषण ऐकलं म्हणून मांडलेलंच आहे. तरीही खाण्यापुरती पूर्ण करण्याची जबाबदारी शाहिदबाईंनी एक फौजी माणसाला दिलेली आहे आणि माझ्या तोंडातून पुन्हा काही शब्द निघणार नाही आहेत. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला आपणाला जे मार्गदर्शन केलं संविधानावरती, या मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांचं, आदरणीय प्राध्यापक प्रकाश नाईक सरांचं संविधान सन्मान रॅलीच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर जिथून ही रॅली सुरू झाली, या रॅलीचं उद्घाटन करणाऱ्या गुहागर तालुक्याच्या तहसीलदार माननीय वराळे मॅडम, त्याचबरोबर PI सावंत सर आणि त्यांचे सगळे कर्मचारी वृंद यांचेही मनापासून आभार मानतो. तसेच गुहागरची रॅली अतिशय सुंदर आणि सगळ्यांच्या स्मरणात राहील याचं नियोजन करणारे आमचे मित्र दळवी सर इथं समोर बसलेले आहेत आणि त्यांचे सहकारी सर्व तिथे असणारे प्रत्येक समाजातील कार्यकर्ते या सगळ्यांचं व त्यातल्या शाळेची व्यवस्था आम्हाला जी शाळेची व्यवस्था निर्माण करून देणारे तिथले असणारे सर्व व्यवस्थापक, प्राध्यापक या सगळ्यांचं आपल्या समितीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि गुहागरमध्ये अतिशय तळमळीने काम करणारं समता सैनिक दलाचं जे रोपटं आहे ते वाढवण्याचं काम करणारे आमचे सगळे कार्यकर्ते यांचं मनापासून आभार मानतो. त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या प्लीज. छोटी छोटी लेकरंही उभी आहेत, ती समता सैनिक दलाची आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच तिथे असणाऱ्या प्रत्येक बांधवाचे आभार. आणि तिथून पुढे आल्यानंतर आपण चिपळूणमध्ये आतमध्ये शिरत असताना ज्यांनी आपल्या गुढेफाट्यावरती नियोजन केले होते त्या सर्व मान्यवरांचा आभार. त्याच्यामध्ये सुभाष मोहिते असतील, आमचे नंदू थरवळ सर यांनी आम्हाला चहा पाण्याची व्यवस्था केली, त्यांचेही आभार. त्याचबरोबर आपण शिरळ फाट्यावरती आलो, त्या शिरळ फाट्यावरती आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं. त्या असणाऱ्या प्रवीण जाधव सर आणि त्यांचे सहकारी व मोहिते सर या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि खरोखर ज्या रॅलीला जिथून आपण अजान संपल्यानंतर जी सुरुवात केली आणि मिरजोळीमध्ये आम्हाला न विसरता आमच्या पोटापाण्याची आमच्या बांधवांनी जी व्यवस्था केली आणि जे सभेचं नियोजन केलं होतं त्या सभेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या माननीय जांभेकर मॅडम यांनी जी आम्हाला मंत्रमुग्ध करणारी 15 मिनिटाची जी आपली संविधानाची माहिती दिली आणि तिथे ज्या पद्धतीने आयोजन केलं होतं त्या सर्व असणाऱ्या कमिटीचं जांभेकर मॅडमचं मनपूर्वक आभार मानतो. त्याच्या पुढे आपण आल्यानंतर ज्या ठिकाणी आमच्या
सजादभाई यांचं मला खूप कौतुक करावं लागतं आणि रेहानाताईंचं. खरोखर त्या नगराध्यक्ष या पदाला त्या लायक आहेत आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. अशी ही महान नेतृत्व असणारी मंडळी ज्यावेळेस आमच्याबरोबर जॉईंट होते त्यावेळेस रॅली ही यशस्वी होते आणि मग त्यांचा आभार मानणं हे आपल्या सगळ्यांच्या वतीने आपलं काम असतं, म्हणून आपण त्यांचे आभार मानतो. आणि ती रॅली तिथून आपण पुढे आणून इथपर्यंत आणली आणि यशस्वीरित्या आम्हाला पोलिसांचं जे मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन मिळालं त्यांचे आभार. त्याचबरोबर चिपळूण नगरपालिकेने आम्हाला अतोनात प्रेम दिलेलं आहे, ते सांगण्यासारखं नाही. त्यांचं ते प्रेम सांगावं तेवढं कमी आहे. त्या सर्व असणाऱ्या अधिकाऱ्यांचं, कर्मचारी वृंदांचं संविधान सन्मान समितीच्या वतीने लाख लाख आभार आहेत आणि त्यांना लाख लाख त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा आहेत संविधान समितीच्या वतीने. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने अतिशय चांगली भूमिका निभावली. कोणत्याही प्रकारचा आमचा अनुचित प्रकार होऊ दिला नाही, आमची पूर्ण काळजी घेतली. त्याबद्दल गुहागरच्या पोलीस प्रशासनाचं चिपळूणच्या यांचंही मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी स्टेजची व्यवस्था निर्माण करून दिली त्या भोजने सरांचा आभार मानतो. आणि आपण समता सैनिक दलाच्या सर्व प्रेमाला आपण एवढे उत्साहित होऊन आम्हाला टाळ्या वाजवून सगळ्यांचं आमचं कौतुक केलं त्याबद्दल बसलेल्या सर्व मान्यवरांचं समता सैनिक दलाच्या वतीने आभार मानतो. आणि आजचा हा लांबलेला कार्यक्रम आपल्या सर्व अध्यक्षांच्या वतीने संपला असं जाहीर कर. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय लोकशाहीचा. धन्यवाद.